प्रभु का नाम का महिमा हो। प्रभु हमारे जीवन में संगति के लिए एक और अच्छा अवसर दिया है। आज हम लोग जो मनन करने वाले हैं जीवन और जिंदगी। नित्य जीवനും നിത്യതയ്ക്ക് വേണ്ടിയുള്ള ജീവിതം। एक है कि अनंत काल का जीवन और अनंत काल के लिए जीने के लिए जो हम लोग जिंदगी जिएंगे वो बात। നമ്മുടെ കർത്താവിലേക്ക് വരുന്നതിന് മുമ്പേ ജീവനും ഉണ്ടായിരുന്നു ജീവിതവും ഉണ്ടായിരുന്നു। हम लोग प्रभु में आने से पहले भी हमारे पास एक प्रकार का जीवन था और एक प्रकार का जिंदगी हम लोग जी रहे थे। അത് ജീവൻ എർത്തിലിയാണ് ജീവിതവും എർത്തിലിയായിരുന്നു। और वो जीवन भूमि संबंधी आधार पे था और हमारा जिंदगी भी भूमि के लिए था। ലോക മനുഷ്യർ ഇപ്പോഴും അങ്ങനെയാണ് ജീവിക്കുന്നത്। और संसार के लोग मनुष्य भी लोग अभी भी वो लोग वही भूमि के लिए ही जी रहे हैं। എന്നാൽ ഇപ്പോൾ നമുക്ക് നിത്യജീവനുണ്ട്, परंतु अब हमारे पास अनंत काल का जीवन है, നിത്യതയ്ക്ക് വേണ്ടിയുള്ള ജീവിതവും। और अनंत काल में जीने के लिए एक जिंदगी भी प्रभु ने या उधर जीने के लिए जिंदगी भी प्रभु ने दिया है। ഭൂമിപരമായ കാര്യങ്ങളില്ല എന്നല്ല, उसका मतलब ये नहीं कि भूमि की बातें नहीं है, അത് ഒരു സെക്കൻഡറി ഐറ്റം ആയിട്ട് നമ്മൾ അത് ഫോളോ ചെയ്തോളണം। वो विषय में वो बात की बात में जो जरूरत के हिसाब से हम लोग जिएंगे। കർത്താവിനെ നമ്മൾ ലക്ഷ്യമാക്കി ജീവിക്കുമ്പോൾ, परंतु अभी हम लोग प्रभु को हमारा लक्ष्य बनाकर जिएंगे तो കർത്താവ് ജീവിച്ച് കാണിച്ച രണ്ട് പ്രധാന കാര്യങ്ങളാണ്, അവന് നിത്യജീവൻ ഉണ്ടായിരുന്നു, അവൻ ജീവിച്ചത് നിത്യതയ്ക്ക് വേണ്ടിയാണ്। प्रभु जब इस दुनिया में जीते समय में उन्होंने जो दिखाया हुआ ये दो बात था कि वो इस दुनिया में वो अनंत काल का जीवन में जी रहा था, और उतना ही नहीं आने वाला युग का विषय में कैसा किस प्रकार का जिंदगी जीना चाहिए वो प्रकट करके दिखाया। അപ്പോൾ ആദ്യം നമ്മളെ വീണ്ടും ജനിച്ചിരിക്കുന്നു, നമ്മളെല്ലാം വീണ്ടും ജനിച്ചു അല്ലേ। उसके लिए सबसे पहला अवस्था क्या है कि हमारा दोबारा जन्म होना, नया जन्म होना जरूरी है, जो हम सब लोगों पे हुआ है। നമ്മൾ അതിന്റെ വാക്യങ്ങളൊന്നും എടുക്കുന്നില്ല, उस विषय में हम लोग वाक्य नहीं ले रहे, നമ്മൾ വീണ്ടും ജനിച്ചവരാണ്, क्योंकि हमारा नया जन्म हो चुका है। എന്നാൽ അത് നമ്മൾ യാക്കോബിന്റെ ലേഖനം 1:18 വായിക്കുമ്പോൾ, याकूब का पुस्तक 1:18 में ദൈവത്തിന്റെ ഇഷ്ടപ്രകാരം परमेश्वर के इच्छा के अनुसार वचन के द्वारा में उत्पन्न हाँ हमें सत्य के वचन के द्वारा हाँ उत्पन्न किया, Yes. ताकि हम उसकी सृष्टि की हुई वस्तुओं में से एक प्रकार के प्रथम फल हो। നമ്മള് ഒരുവിധം അവരിൽ ആദ്യ ഫലമാകേണ്ടത്, ഒരുവിധം എന്നുള്ള മലയാളം അങ്ങനെയല്ല, നമ്മൾ അവന്റെ ബെസ്റ്റ് ആയി തീരേണ്ടത്। तो हम लोग एक प्रकार का पहला फल हो जाए करके मतलब क्या है कि एक प्रकार मतलब स्वर्ग में सबसे उत्तम बन जाए, एक प्रकार यानी कि उत्तम प्रकार का बन जाए, इसके लिए प्रभु ने हमको उद्धार दिया। അപ്പൊ നമുക്ക് ജീവൻ കിട്ടി। तो मतलब अभी क्या हुआ, हमको जीवन मिल गया। ഇനി എന്താണ് വേണ്ടത്? अभी क्या बाकी है? ജീവിതമാണ്। अभी एक जिंदगी जीना है, अभी उस जीवन के आधार पर जिंदगी जीना है। അപ്പോൾ അങ്ങനെ ആണോ ജീവിതം എന്നുള്ളത് നമ്മൾ താഴെ പറയുന്ന കാര്യങ്ങൾ നമ്മൾ നോക്കുമ്പോൾ, तो वो उस प्रकार का जिंदगी है कि नहीं करके नीचे का अगले वाक्यों में पढ़ते समय में നമ്മൾ ചില കാര്യങ്ങൾ കാണുകയാണ്। कुछ बातों को हम वहां पर देखते हैं, നമ്മളെല്ലാം ഇവിടെ ഉൾപ്പെടുത്തുന്നില്ല, सब बातों को हम लोग मनन नहीं करेंगे, എന്നാൽ അത്യാവശ്യമായി ഈ ചില കാര്യങ്ങൾ ഇല്ല എങ്കിൽ നമുക്ക് ജീവിതമില്ല। परंतु एक अति आवश्यकता की कुछ बातें हैं, जो जरूरत की बातें, वो विषय को हम लेना चाहते हैं। अगर वो नहीं रहा तो मसीह जिंदगी या वो अनंत काल का जीवन का जिंदगी जी नहीं पाएंगे। ക്രിസ്തു ഉള്ളവന് ജീവനുണ്ട്, जिसमें मसीह है उसको जीवन है, പക്ഷേ ജീവിതവും ഉണ്ട്। പിന്നെ അതാണ് നമ്മൾ ശ്രദ്ധിക്കുന്നത്। परंतु उसके साथ साथ मसीह जिंदगी भी जी रहा है। നമുക്കിനി എന്താ വേണ്ടത്? अभी हमको क्या चाहिए? जिंदगी जीवन मिल गया, अभी जिंदगी जीना है। अभी അപ്പോൾ ജീവിക്കുന്നുണ്ടോ, നിത്യതയ്ക്ക് വേണ്ടി ജീവിക്കുന്നുണ്ടോ എന്നുള്ള ഒരു പരിശോധനയാണ് നമ്മൾ ഇന്ന് നടത്തുന്നത്। तो आज हम लोग हमारा अभ्यास में आज हम लोग अपने आप को हम लोग वचन के अभ्यास करते समय में अपने आप को परख के देखेंगे कि सचमुच में अनंतता के लिए अनंत काल का जिंदगी का जीवन में जी रहा हूं कि नहीं करके उसका एक छोटा सा परख हम देखेंगे। നമ്മൾ വേണ്ട രീതിയിലുള്ള വചനത്തിന് ശിക്ഷണം ലഭിച്ചില്ലെങ്കിൽ, अगर सही रीति से वचन का अभ्यास हमको सही रीति से नहीं मिला तो നമ്മൾ യേശുവിനെ രക്ഷിതാവായി സ്വീകരിച്ചത് ഈ ഭൗമിക കാര്യത്തിന് വേണ്ടി മാത്രമാണെന്ന് ചിന്തിച്ച് ജീവിക്കുകയാണ്। तो फिर क्या हो जाएगा? सही अभ्यास नहीं मिला, सही ट्रेनिंग वचन का सही अर्थ अगर ग्रहण नहीं कर पाए तो अधिकतर विश्वासी लोग कैसा जी रहे? यीशु को क्यों चाहिए? भूमि में कुछ कमा कर जी सके उसके लिए वो लोग यीशु के पीछे जा रहे हैं। ऐसा हमारे साथ भी गलती हो सकता है। അപ്പോൾ ഈ കാലത്തേക്ക് മാത്രമാണ് നമ്മൾ ക്രിസ്തുവിൽ വിശ്വാസം വെച്ച് പ്രത്യാശ വെച്ചിരിക്കുന്നതെങ്കിൽ ലോക മനുഷ്യരെക്കാൾ വലിയ വ്യത്യാസമില്ലെന്നാണ് നമ്മൾ വായിക്കുന്നത്।
तो जैसा हम लोग पहला कुरिन्ती 15 में हम पढ़ते हैं कि अगर सिर्फ इसी का समय के लिए, भूमि का जीवन के लिए ही अगर हमने यीशु पर आशा कर हम जिया है तो हम लोग बहुत ही सबसे अभागी, मतलब वो अभागी, मतलब जैसा संसार के लोग अभागी जिंदगी जी रहे वैसा अभागी अवस्था हम विश्वासियों का भी हो जाएगा अगर सिर्फ भूमि के लिए सोचकर जी रहे तो। പൗലോസ് കൊരിന്ത്യരോട് ചോദിക്കുന്നുണ്ട്, पौलुस इसके लिए कुरिन्ती मंडली को पूछता है, നിങ്ങൾ ശ്രേഷ്ഠ മനുഷ്യരെ പോലെ അല്ലയോ? तुम लोग भी अभी क्या हो गया, स्वाभाविक मनुष्य के समान तुम लोग आदत, तुम्हारा स्वभाव दिखा रहे हो अभी। അവര് നിത്യജീവൻ പ്രാപിച്ചവരാണ്. मतलब ये कुरिन्ती मंडली के लोग का क्या है, वो लोग अनंत काल का जीवन पाया है पहला कुरिन्ती 3 अध्याय में, പക്ഷെ അവരെ ജീവിക്കുന്ന ഒരു ജീവിതമില്ല. परंतु शारीरिक जीवन में जीने की वजह से क्या हो गया, अनंत काल का जीवन का जिंदगी जो जीना चाहिए था वो लोग नहीं जी रहे। അപ്പൊ നമ്മൾക്ക് ജീവിതം ഉണ്ടോ എന്ന് പരിശോധിക്കുകയാണ് നമ്മൾ ഇത് ചെയ്യുന്നത്. तो इसके लिए आज सचमुच हम लोग उस अनंत काल का जीवन के आधार पर एक उस अनंतता का जिंदगी हम जी रहे हैं क्या नहीं करके वो बात को हम लोग वचन के आधार पर अपने आप को जांच रहे हैं। നമ്മൾ ജീവിക്കുന്നു എന്നുള്ളതിന്റെ അല്ലെങ്കിൽ നിത്യജീവൻ കിട്ടിയിട്ട് ആ നിത്യജീവൻ ജീവിക്കുന്നു എന്നതിന്റെ പ്രഥമ ലക്ഷണം എന്താണെന്ന് അറിയാമോ? तो हमें अनंत काल का जीवन मिल गया है, तो उस जीवन मिला है, उसके आधार पर वही अनंत काल का जीवन का ऊर्जा से हम लोग जिंदगी जी रहे कि नहीं करके उसका सबसे बड़ा लक्षण क्या है, कैसा मालूम पड़ेगा आप लोग? ഓക്കെ, നമുക്ക് അതിന് ചില ലക്ഷണങ്ങളുണ്ട്. उसका कुछ लक्षण है, कुछ बातें हैं जो वचन हमें बताता है। അത് നമ്മള് വചനം എന്ന പാൽ കുടിക്കാനുള്ള ഒരു വാഞ്ച ഉണ്ടായിരുന്നു. उसमें सबसे पहले बात यह है कि हमें निर्मल दूध, वचन जो निर्मल दूध है उसका लालसा, वो चाहत हमारे अंदर होगा। അത് ജീവിതമാണോ ജീവനാണോ? वो जीवन है या जिंदगी है? ജീവൻ ഉള്ളത് കൊണ്ടുള്ള വാഞ്ചയാണ് അല്ലേ? क्योंकि हमारे अंदर मसीह का जीवन आ चुका है, इसलिए वचन को और चाहिए करके वो तड़प और लालसा जिंदगी के लिए जरूरत है। നിത്യജീവൻ പ്രാപിച്ചവൻ, अनंत काल का जीवन जिसको मिल चुका है അതിന് ആഗ്രഹമുണ്ട്. उनको क्या होगा, लालसा होगा, वचन का निर्मल दूध हमको चाहिए। അപ്പൊ അവൻ ജീവിക്കുകയാണ്. इसके लिए वो वचन के आधार पर जिंदगी जी रहा है, അപ്പൊ ആ വചനം എന്ന പാൽ കുടിപ്പാൻ ताकि वो वचन जो निर्मल दूध है उसको पी सके। മായം ചേർന്ന പാലല്ല, जो मिलावटी दूध नहीं, കാരണം ഇന്ന് മായം കലർന്ന രീതിയിലാണ് എന്ന് പലരും വചനത്തിൽ പല മിക്സ് ചെയ്ത് അത് അവരുടെ ജീവിതമല്ലത്, അത് ഈ ഭൂമിയിലേക്ക് വേണ്ടിയുള്ള ചില തന്ത്രങ്ങളാണ്. परंतु आज के मसीह लोगों ने क्या किया, उन लोगों ने मिलावटी किया, यानी कि चिकनी चुपड़ी बातें बोलकर, बहलाकर संसार का कुछ लाभ की बातों को बोलकर विश्वासियों को प्रेरित करते हैं जिंदगी जीने के लिए जो संसार का है, परंतु वो मसीह जिंदगी नहीं है। നമുക്ക് ആ വചനത്തിന്റെ 1 പത്രോസ് 2:2 ആ സവിശേഷത നോക്കാം. हम लोग पहला पत्रोस 2:2 में उस वचन का मूल्यता को हम जरा देखेंगे। बच्चों के समान ആ निर्मल आत्मिक दूध की लालसा करो, हाँ। ताकि उसके द्वारा उद्धार पाने के लिए बढ़ते जाओ। ആ ഇവിടെ നമ്മൾ രക്ഷ പ്രാപിച്ചില്ലേ? यहाँ पर हम लोग उद्धार पाए हैं ना, അതാണ് നിത്യ നമുക്ക് ജീവൻ കിട്ടി. मतलब क्या है, जीवन मिल चुका है। ഇവിടെ ജീവിതം എന്ന രക്ഷയെ കുറിച്ചാണ് परंतु പറയുന്നത്. यहाँ पर उद्धार के लिए तुम जियो करके मतलब क्या, वो जिंदगी जीने के विषय में उद्धार पाना है। നിത്യജീവൻ പ്രാപിച്ചെങ്കിലും പിന്നെ അങ്ങോട്ടൊരു വളർച്ചയില്ല, നിന്നവിടെ. परंतु उद्धार होने के बाद भी हमारा जिंदगी में बढ़ोतरी नहीं हो रहा, हम लोग बढ़ नहीं रहे, तो പിന്നെയും നമ്മൾ ശിശുക്കളായിരിക്കുകയാണ്. तो फिर ऐसा हालत में फिर हम लोग कौन है, अभी भी शिशु समान है, बालक के समान हो गए। എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മള് എല്ലാ കാലവും പാൽ കുടിക്കണമെന്നല്ല. तो मतलब इसमें इसलिए हर समय तक दूध पीते रहना है वैसा नहीं। നമ്മള് വീണ്ടും ജനിച്ചുവെങ്കിൽ, अगर नया जन्म पाया है तो, നിത്യജീവൻ ലഭിച്ചുവെങ്കിൽ, यानी कि अनंत काल का जीवन मिला है तो പാലിന് വേണ്ടിയുള്ള ഒരു ആഗ്രഹം അവന്റെ ഉള്ളിൽ ആത്മാവ് കൊടുത്തിരിക്കും. मतलब दूध के लिए, यानी कि जो निर्मल वचन को दर्शाता है वो दूध के लिए एक लालसा और एक तड़प उसके अंदर रहेगा। അപ്പൊ എന്ന് പാൽ കുടിച്ചാൽ മതിയോ? परंतु हमेशा ही दूध पीते रहना है ऐसा है क्या? ദൈവവചനത്തില് परमेश्वर का वचन में, നമ്മള് വചനം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ वचन को जब हम पढ़ते समय में, നമ്മള് ഇബ്രായ ലേഖനം 6 अध्याय വായിക്കുന്നുണ്ട്. इब्रानियों 6 में हम देखते हैं അവിടെ പാലിന്റെ കാര്യം പറയുന്നുണ്ട്. वहां पर दूध की बातें कहता है। അവിടെ നമ്മള് അവിടെ വായിക്കുമ്പോൾ എന്താണ് വായിക്കുന്നത്? നമ്മൾ എന്നും കേട്ട കാര്യങ്ങൾ മാത്രം പിന്നെയും കേൾക്കുക. वहां पर उधर हालत क्या हो रहा है, हमेशा जो आदि शिक्षा की बातों को ही बार निरंतर लगातार वही सुनते रहने का अवस्था होना। 6 അധ്യായത്തിന്റെ 1-2 വാക്യങ്ങൾ എന്താണ് വായിക്കുന്നത്? 6 का 1 और 2 पढ़ेंगे। इसलिए आओ, मसीह की शिक्षा की आरंभ की बातों को छोड़कर हाँ। हम सिद्धता की ओर आगे बढ़ते जाए। നോക്കുക. അപ്പോൾ നമ്മൾ ആദ്യം കേൾക്കുന്ന കാര്യങ്ങൾ എന്നും പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുക. तो मतलब क्या, आदि में हमने जो सुना हुआ बातों को ही बार बोलते रहना, वही सुनते रहना।
ഇത് ആരംഭത്തിൽ നമ്മള് പാലായിട്ടുള്ള കാര്യങ്ങളാണ്. तो आरंभ में जो हमें बढ़ोतरी के लिए चाहिए था वो वचन, वो दूध की बातें थी. അതെന്തൊക്കെയാണ്? वो क्या क्या है? നമ്മൾ അതായത് മാനസാന്തരം, मन फिरना, നമ്മള് രക്ഷിക്കപ്പെട്ടതിന് ശേഷം मतलब उद्धार पाने के बाद നമ്മൾ പാപങ്ങൾ ഏറ്റുപറയണം, अपना पापों का अंगीकार करना चाहिए, മാനസാന്തരം വേണം, मन फिरना है. പിന്നെന്താണ് फिर क्या है? അവിടെ പറയുന്ന മൂന്നാല് കൂട്ടം കാര്യങ്ങളുണ്ട്. वहां पर वो 1 और 2 में वो भागों को हम पढ़ते देखते हैं. ഇത് 30-40 വർഷം കഴിഞ്ഞാൽ ഇത് തന്നെ പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുക. परंतु 30 साल हो गया, 40 साल हो गया, मंडली में वही बोलते जा रहा है और लोगों को वही सुनने का दिलचस्पी है. അപ്പോൾ ഒരു വളർച്ചയില്ല. तो ऐसा हालत अगर बना रहा तो क्या होगा? അപ്പോൾ इसमें बढ़ोतरी नहीं है. ഇത് എന്ത് ചെയ്യണം? इसके लिए क्या करना? ഇത് നമുക്കറിയാം. तो ये बातें, आदि बातें हम जानते हैं. അപ്പൊ നമ്മൾ അതിന്റെ 5ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുകയാണ്. उसका 5 अध्याय, അതിൽ 11 മുതൽ 14 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 11 से 14 जब पढ़ते समय में അവിടെ പാലല്ല കട്ടിയായ ആഹാരം, वहां पर दूध को नहीं बल्कि सयाना भोजन जो अन्न से, जो अन्न है उसको उसका आग्रह करो. അപ്പോൾ അവിടെ കട്ടിയായ ആഹാരം കഴിക്കണമെങ്കിൽ ഇപ്പം നമ്മളെ എബ്രായ വിശ്വാസികൾ എങ്ങനെയുള്ളവരായിരുന്നു? तो अन्न भोजन का विषय में है, वहां पर हमें समझना है. तो यानी कि क्या, तो इब्रानियों का, विश्वासियों का उधर अवस्था क्या था? കട്ടിയായ ആഹാരം കേൾക്കാൻ അവർക്ക് അല്ലെങ്കിൽ അതിനുള്ള ഗ്രഹിക്കാനുള്ള കപ്പാസിറ്റി ഇല്ല. तो अन्न, जो अन्न है, जो यानी कि जो 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 उत्तम, जो कड़क भोजन है, उस वो वचनों को सुनने के लिए उनको जो उनका कान उतना तैयार नहीं हुआ, तो या उनका अवस्था तैयार नहीं था उनका. 11 में हम पढ़ते हैं. നമ്മൾ 5ന്റെ 14 വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്. उसका 14 पढ़ना. पर अन्न सयानों के लिए है, हाँ, जिनकी ज्ञान इंद्रिया अभ्यास करते करते भले बुरे ഓക്കെ ഇവിടെ പറയുന്ന ഇന്ദ്രിയം ഏതാണ്? इधर ये कौन सा ज्ञान इंद्रिय है? നമുക്ക് എത്ര ഇന്ദ്രിയമുണ്ട്? हमको कितने ज्ञान इंद्रिय है? 5 ഇന്ദ്രിയങ്ങൾ ശരീരത്തിൽ അല്ലേ? 5 सेंसरी ऑर्गन. അത് നമ്മൾ വളർന്നത് അതിനെ കുറിച്ചല്ല പറയുന്നത്. उसमें तो हम लोग ऑलरेडी बढ़ चुके हैं. वो बातों को और बढ़ाओ करके नहीं बोल रहे उधर. വീണ്ടും ജനിച്ച മനുഷ്യ ആത്മാവിന് ഇന്ദ്രിയങ്ങളുണ്ട്. अभी नया जन्म हो जाने के बाद वो नया जन्म में जो उस व्यक्ति को, विश्वासी को जो नया आत्मा मिला है, उसमें ज्ञान इंद्रिय का बातों में बढ़ना है करके कहा है. നമ്മൾ വീണ്ടും ജനിച്ച मतलब जो नया जन्म हुआ, ആ ആത്മാവ് उस आत्मा में എന്നും ശൈശവാവസ്ഥയിലാണെങ്കിൽ अभी भी बचपना है या बच्चा शिशु है വളർച്ചയില്ല. तो बढ़ोतरी नहीं हुआ है. അവർക്ക് പാല് മാത്രം മതി. ऐसे जिसको बढ़ोतरी नहीं हो उनको क्या चाहिए? सिर्फ दूध चाहिए. പക്ഷെങ്കിൽ परंतु സഭയാ ജീവിതത്തിന്റെ ഉദ്ദേശം എന്താണ്? मंडली जीवन का लक्ष्य क्या, उद्देश्य क्या है? ആത്മീയ ഇന്ദ്രിയങ്ങൾ, हमारा आत्मिक ज्ञान इंद्रिय, അത് വളർന്ന് പ്രാപിക്കണം. वो आत्मिक ज्ञान इंद्रिय बढ़ना चाहिए. അപ്പം നമ്മുടെ ആത്മാവിലുള്ള ഇന്ദ്രിയങ്ങൾ ഏതൊക്കെയാണ്? आत्मा का ज्ञान इंद्रिय क्या क्या है? നമ്മുടേതായിരിക്കുന്ന 5 ഇന്ദ്രിയങ്ങൾ ഇത് സെൻസ് ചെയ്യുന്നത് നമ്മുടെ മനസ്സ് ഇച്ഛ വികാരത്തിലൂടെയാണ്. हमारा जो पंचेंद्र जो हम लोग इस्तेमाल करते हैं हमारे शरीर में, वो प्राण को सहायता करता है, प्राण उसका इस्तेमाल करता है, या प्राण उसका सहायता करता है. അപ്പോൾ ഈ മനസ്സ് ഇച്ഛ വികാരം हमारा मन, इच्छा, भावना, അത് ആർക്കുണ്ട്? वो किसको है? അല്ലല്ല, അത് പ്രാണനുണ്ട്. प्राण में तो है ही. പ്രാണനിലാണ് മനസ്സ് ഇച്ഛ വികാരം. मतलब प्राण का भाग है मन, इच्छा, भावना. उसी रीति से വീണ്ടും ജനിച്ച ആത്മാവിനുണ്ട്. नया जन्म पाया हुआ विश्वासी का आत्मा भी इस रीति से मन, इच्छा, भावना का जैसा सेंस करने का बातें हैं. നമ്മൾ പഴയ മനുഷ്യന്റെ മനസ്സിച്ച വികാരത്തിലാണെങ്കിൽ നമ്മൾ വളർന്നിട്ടില്ല. परंतु विश्वासी अभी भी पुराना मनुष्य का मन, इच्छा, भावना के आधार पर अगर वो एक मसीह जीवन जीने देख रहे हैं तो अभी भी उसका बढ़ोतरी नहीं हुआ, क्योंकि अभी पुराना मनुष्य का ज्ञानों को इस्तेमाल करने की वजह से शिशु है. അതുകൊണ്ട് നമ്മൾ നോക്കേണ്ടത് നമ്മുടെ കർത്താവ് ജീവിച്ചപ്പോൾ, इसलिए हम प्रभु को देखें. प्रभु जब जीते समय में കർത്താവ് തന്റേതായിരിക്കുന്ന ശരീരത്തിലെ ഇന്ദ്രിയങ്ങളാണോ അത് ആത്മാവിന്റെ ഇന്ദ്രിയമാണോ ഉപയോഗിച്ചത് നമുക്ക് നോക്കാം. हम जरा देखेंगे प्रभु यीशु जब इस दुनिया में जीते समय में यीशु ने अपना शरीर का ज्ञान इंद्रियों से वो जिया या अपना आत्मा में जो ज्ञान इंद्रिय था उससे जिया. അവിടെയാണ് നമ്മൾ അതാണ്. അപ്പം നമ്മളെ സംബന്ധിച്ചോളം അത് അതിലേക്ക് എത്തപ്പെടേണ്ടത് ആവശ്യമാണ്. तो हमारा विषय में अभी क्या है? उस मुकाम में जैसा यीशु आत्मा का ज्ञान इंद्रिय से जिया, उस मुकाम में अभी हमें पहुंचना है. കർത്താവിന് അത് ആവശ്യമില്ലായിരുന്നു. प्रभु को जरूरत नहीं था क्योंकि वो जन्म से ही वैसा था. എന്നാൽ നമ്മളെ സംബന്ധിച്ചോളം परंतु हमारा संबंध में തന്റെ രൂപത്തോട് അനുരൂപമാകുമ്പോൾ, हम जब मसीह के रूप में अनुरूप होते बढ़ते रहते समय में ആത്മാവിന്റെ ഇന്ദ്രിയങ്ങൾ, आत्मा का ज्ञान इंद्रिय, അതാണ് നമ്മള് എബ്രായ ലേഖനം 5:14 വായിച്ചത്. जो अपने इब्रानियों
पाँच का 5:14 में हमने देखा। നമുക്ക് ആദ്യമായിട്ട് നമുക്ക് നമ്മുടെ മനസ്സിൽ നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ഇന്ദ്രിയത്തിൽ നമ്മുടെ ദേഹിയിലുള്ള 3 പ്രധാന കാര്യങ്ങൾ ഏതൊക്കെയാണ്? हमारा प्राण का भागों में हम देखते समय में क्या क्या है? മനസ്സിച്ഛ വികാരം. मन, इच्छा, भावना। ഇത് എങ്ങനെയാണ് വർക്ക് ചെയ്യുന്നത്? ये कैसा काम करता है? പഞ്ചേന്ദ്രിയങ്ങൾ വഴി. हमारे शरीर में जो पंचेंद्रिय है उस पे आधारित होकर हमारा मन, इच्छा, भावना काम करता है। എന്നാൽ വീണ്ടും ജനിച്ചു കഴിഞ്ഞാൽ परंतु नया जन्म हो जाने के बाद നമ്മുടെ വീണ്ടും ജനിച്ച ആത്മാവിൽ ഈ കാര്യങ്ങളെല്ലാം ഉണ്ട്. हमारा नया जन्म पाया हुआ आत्मा में भी ये मन, इच्छा, भावना का स्वभाव है। കർത്താവ് പറയുന്നത് കർത്താവിനെ നമുക്ക് നോക്കാം. प्रभु को जरा देखेंगे हम लोग। നമ്മളെ കർത്താവ് മത്തായി സുവിശേഷം 26:41 പറയുന്നുണ്ട്. मैथ्यू 26 का 41 में हम पढ़ते हैं। അവിടെ എന്താണ് വായിക്കുന്നത്? जागते रहो और प्रार्थना करते रहो कि तुम परीक्षा में न पड़ो। आत्मा तो तैयार है परंतु शरीर അവിടെ നമ്മള് ആത്മാ തയ്യാർ. നമ്മള് ദ സ്പിരിറ്റ് ഈസ് വില്ലിംഗ്. ആത്മാവ് എന്താണ്? വില്ലിംഗ്, വിൽ. मतलब वहां पर आना चाहिए, आत्मा तो इच्छा रखता है, ऐसा आना चाहिए। നമ്മുടെ വില്ല് എവിടെയാണ്? तैयार है मतलब इच्छा रखता है। നമ്മുടെ ഇച്ഛ എവിടെയാണ്? हमारा इच्छा कहाँ पर है? ദേഹിയിലാണ്. हमारा प्राण में है ना इच्छा। ആ ഇച്ഛയെ ഉപയോഗിച്ചാൽ നമുക്ക് ആത്മീയമായിട്ട് വളരാൻ പറ്റത്തില്ല. वो हमारा प्राण का आधारित का इच्छा को अगर हमने इस्तेमाल करके मसीह जिंदगी जीने लगा तो क्या होगा? हमारा बढ़ोतरी नहीं होगा। കർത്താവ് എപ്പോഴും പറയുന്നില്ലേ, प्रभु ने क्या कहा? എന്റെ ഇഷ്ടമല്ല मेरा इच्छा नहीं। എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या? എന്റെ ദേഹിയിലെ ഇച്ഛയല്ല, मतलब मेरे यीशु में जो प्राण में जो इच्छा था वो इच्छा के अनुसार नहीं, എന്റെ ആത്മാവിന് ഇച്ഛയുണ്ട്. लेकिन मेरा आत्मा में भी एक इच्छा है। ആ ഇച്ഛ പിതാവിന്റെ ഇച്ഛയാണ്, അല്ലെങ്കിൽ പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ ഇച്ഛയാണ്. वो इच्छा किसके समान है? मतलब पिता का इच्छा का जैसा है और पवित्र आत्मा की इच्छा पे आधारित होकर जीता है। അപ്പൊ നമ്മൾ സാധാരണ ഉപയോഗിക്കുമ്പോൾ ഏത് ഇച്ഛയാണ് ഉപയോഗിക്കുന്നത്? हम लोग स्वाभाविक रीति से हम लोग इच्छा इस्तेमाल करते समय कौन सा इच्छा पहला इस्तेमाल करते हैं? നമ്മുടെ പ്രാണല്ലേ? हमारा प्राण में जो शरीर पे आधारित है। അപ്പൊ അങ്ങനെ ശരിയാകുന്ന ആത്മീയമായിട്ടും तो फिर शरीर का वो इच्छा को जो शरीर पे आधारित होकर उस इच्छा को अगर हम लोग इस्तेमाल कर रहे हैं मसीह जिंदगी जीने के लिए, आत्मिक बढ़ोतरी कैसा होगा? ആണ് ആത്മാവിന്റെ വില്ല് അന്നേരം ഉപയോഗിക്കപ്പെടത്തില്ല. क्योंकि आत्मा का आधारित जो इच्छा है वो इस्तेमाल नहीं हो रहा है। जब शरीर चलेगा तो आत्मा नहीं चलेगा। കാരണം നമ്മുടെ ദേഹി ജീവൻ ശക്തിപ്പെട്ടിരിക്കുമ്പോൾ, क्योंकि हमारा प्राण हमारा स्वयं से जब बलवंत रहता है तो ആത്മാവിന് ബുദ്ധിപ്പെടാൻ കഴിയുന്നില്ല. तब आत्मा में बल प्राप्त करने नहीं हो पाए, हष्टपुष्ट नहीं हो पाएगा। അപ്പൊ ആത്മാവിനുള്ള വില്ല് ഉപയോഗിക്കണമെങ്കിൽ इसके लिए आत्मा का आधारित का इच्छा को अगर इस्तेमाल करना है तो നമ്മൾ ശൈശവാവസ്ഥ വിട്ടിട്ട് तो बचपना को छोड़कर നമ്മൾ ആത്മീയ ഇന്ദ്രിയങ്ങളുള്ളവരായി हमारा आत्मिक ज्ञान इंद्रियों में बढ़ोतरी पाते हुए ഒരു കാര്യങ്ങൾ വായിക്കാം. एक और वाक्य पढ़ेंगे। മർക്കോസിന്റെ സുവിശേഷം 2:8 मरकुस 2:8। यीशु ने तुरंत अपनी आत्मा में जान लिया कि वे നോക്കുക, നമ്മൾ ഓക്കെ, में जान लिया। हाँ, आत्मा में നമ്മൾ എവിടെ കൊണ്ടാണ് ഗ്രഹിക്കുന്നത്? हम लोग कैसा जानते हैं? कहाँ से जानते हैं हम? प्राण से। हाँ, प्राण में कौन सा भाग? मन। അല്ലേ, നമ്മള് സ്കൂളിൽ പഠിച്ചതൊക്കെ ഏത് പിന്നെ അണ്ടർസ്റ്റാൻഡിംഗ് ആണ്. स्कूल में जब जाकर हमने जो भी हमने पढ़ा वो ज्ञान हम लोग कौन सा भाग को इस्तेमाल किया हमने? प्राण आधारित मन में। ആ അല്ലെ, അത് തന്നെയാണ് ആത്മീയ കാര്യത്തിൽ ഉപയോഗിക്കുമ്പോൾ ആത്മീയമായിട്ട് വളരുന്നില്ല. वही भाग को प्राण आधारित मन को ही लेकर ही अगर हम लोग आत्मिक बातों के लिए अगर प्रभु का वचन जानने की कोशिश करेगा तो आत्मिक बढ़ोतरी नहीं होगा। ഇവിടെ യഹൂദന്മാരും ശാസ്ത്രിമാരും यहूदी और शास्त्री लोग കർത്താവ് വചനം പറയുമ്പോൾ जब प्रभु ने वचन बोलते समय में അവർ ഉള്ളിൽ ചിന്തിച്ച, മനസ്സിൽ ചിന്തിച്ച കാര്യം तो उन लोगों ने उनके मन में सोचा हुआ बात है। യേശു എങ്ങനെ ഗ്രഹിച്ചത്? परंतु यीशु कैसा जान लिया? आत्मा में। आत्मा में। അപ്പൊ നമ്മുടെ ആത്മാവിന് ഗ്രഹിക്കാൻ കഴിവുണ്ട്. तो मतलब क्या है? हमारा आत्मा में भी बातों को समझने का क्षमता आत्मा में भी है। ജഡത്തിന്റെ ചിന്ത മരണം, शरीर में मन लगाना तो मृत्यु है, ആത്മാവിന് ചിന്ത परंतु आत्मा में मन लगाना जीवन और शांति। जीवन और शांति നമ്മളത് है। പഠിച്ചാൽ പ്രിയമുള്ളവരെ, ये सिद्धांत को अगर हम लोग ने सही रीति से समझ गया तो നമുക്ക് എപ്പോഴും അങ്ങ് ദുഃഖവും നിരാശയും എപ്പോഴും മറുപുറുപ്പ്. എന്താ കാര്യം? എന്താ हम लोग हमेशा निराशा और दुखी और कुड़कुड़ाते क्यों रहते हैं? ആത്മാവിന്റെ ഇന്ദ്രിയം ഉപയോഗിക്കാൻ അറിയത്തില്ല. क्योंकि आत्मा का ज्ञान इंद्रियों को कैसा इस्तेमाल करना है करके उसका समझ नहीं है हमको। നമ്മളിപ്പോഴും ആരാണ്? अभी भी हम लोग कौन है? പാല് മതി. दूध चाहिए, शिशु है।
നമ്മൾ പറയുന്ന ആശയം മനസ്സിലാവും. आप लोग मैं बोल रहा हूँ बातें समझ पा रहे हैं क्या? ജീവിതമാണ്. यहाँ पर हमारा एक मसीह जिंदगी जो जीना है ना अनंतता का उद्देश्य में वो बातें चल रहा है अभी. ജീവിക്കണമെങ്കിൽ जिंदगी जीना है तो ഗലാത്യ ലേഖനത്തിൽ കൂടെ പറയുകയാണ്, गलती का पुस्तक में बार बार ये कहता है ആത്മാവിൽ നടക്കണം, ആത്മാവിൽ ജീവിക്കണം. आत्मा में चलो, आत्मा में जियो. ആത്മാവിൽ ജീവിക്കണമെങ്കിൽ ആത്മാവിലുള്ള കാര്യങ്ങളാണ് നമുക്ക് ശരിക്കും മനസ്സിലാകേണ്ടത്. तो आत्मा में जीना है तो आत्मा अनुसार चलना है तो आत्मा में आधारित हुआ जो ज्ञान इंद्रिय है उस पर आश्रय करके नहीं जी सकते हैं. നമ്മള് മർക്കോസ് സുവിശേഷം 8:12 വാക്യം ഒന്ന് വായിക്കാം. मरकुस 8:12. उसने अपनी आत्मा में आह भरकर कहा, इस समय के ഓക്കെ അവന് ഗ്രോൺ ആയത് അവിടെ ആത്മാവിൽ അവൻ എന്ത് ചെയ്തു? കർത്താവ് യേശുവിനെ കുറിച്ച് പറയുകയാണ്, ആത്മാവിൽ അവൻ ഗ്രോണി. आत्मा में वो आहा भरकर किया. നമുക്ക് कहा നമുക്ക് ഞരക്കം ഉണ്ടാകുന്നത് എവിടെയാണ്? हमारा हम लोग के अंदर आहा कहाँ भरते हैं हम लोग? നമ്മുടെ ദേഹിയിലെ हमारा प्राण में भावना. അതെല്ലാം ജഡത്തിന്റെ കാര്യമാണ്. तो भावना में हम लोग को कुछ बातें छूट कर हम क्या होते हैं? आहा करते हैं. वो कभी हो रहा है शरीर के कुछ बातों को जब हम लोग छू लेते हैं तो दुखी होते हैं हम. ആത്മാവിൽ ഞരങ്ങാൻ പഠിച്ചില്ലെങ്കിൽ ആത്മാവ് വളരത്തില്ല. परंतु आत्मा में हम लोग को आहे भरकर हमें प्रभु का वो वेदना को किस रीति से आत्मा समझकर वो भावना को अगर हमने आत्मिक अनुसार इस्तेमाल नहीं किया तो आत्मिक बढ़ोतरी नहीं होगा. ആത്മാവിൽ ചിന്തിക്കാൻ കഴിഞ്ഞില്ലെങ്കിൽ ആത്മികമായി വളരാൻ കഴിയത്തില്ല. आत्मा में ज्ञान प्राप्त, आत्मा में सोचने के लिए अगर हमें नहीं हो पाया तो हमारा आत्मिक बढ़ोतरी नहीं होगा. നമ്മള് ഒരു അപ്പൊല്ലോസ് എന്ന് പറയുന്ന ദൈവദാസനെ കുറിച്ച് വായിക്കുന്നു. हम लोग अपोल्लोस नाम के एक प्रभु दास को विषय में पढ़ते हैं. അദ്ദേഹം ശരിക്കും വാസ്തവത്തിൽ സ്നാനപ്പെട്ടിട്ടേ ഇല്ല. वो वास्तव में उनका बपतिस्मा नहीं हुआ था, കർത്താവിനെ രക്ഷിതാവായി സ്വീകരിച്ചു. परंतु प्रभु को उसने उद्धारकर्ता मान लिया था. പക്ഷെങ്കിൽ तो भी കർത്താവിനെ രക്ഷിച്ചതായി സ്വീകരിച്ച സമയം തൊട്ട് അവൻ ആത്മാവിൽ എരിവുള്ളവനായിരുന്നു. तो भले ही तो जब से उसका उद्धार हो गया तो भी वो क्या कर रहा था? आत्मा में एकदम झलक से भरकर वो सेवा करते हुए आगे बढ़ रहा था. നമ്മള് 18-25 प्रेरितों का कार्य 18 का 35 में 25 सॉरी 25 मार्ग की शिक्षा पाई थी हाँ। और मन लगाकर यीशु के विषय हाँ। ठीक सुनाता और सिखाता था, परंतु वह केवल यूहन्ना के बपतिस्मा ആ ഓക്കെ ആള് കർത്താവായ യേശു പിതാവിന്റെയും പുത്രന്റെയും പരിശുദ്ധ അത്ര അറിഞ്ഞില്ല. तो पिता पुत्र पवित्र आत्मा का बपतिस्मा का अनुभव में वो नहीं पहुंचा था क्योंकि उतना जाना नहीं था उसने. അവൻ ആത്മാ വീണ്ടും ജനം പ്രാപിച്ചു. परंतु उद्धार पा लिया है അവന് സിനഗോഗുകളിൽ വന്ന് കർത്താവിനെ പ്രസംഗിക്കാൻ തുടങ്ങി. और सब जगह के आराधनालयों में जाकर वो प्रभु यीशु के बारे में वो प्रचार करके लोगों को सिखाने लगा. എങ്ങനെയായിരുന്നത്? वो कैसा था? അവർ ഉപയോഗിച്ചത് എവിടുത്തെ എരിവായിരുന്നു? वो कौन सा जलन से वो बात किया? इधर देखो. मन हाँ? लगाकर नहीं फिर से पढ़ो. उसने प्रभु के मार्ग की शिक्षा पाई थी हाँ, और मन लगाकर नहीं ना, मन लगाकर नहीं, आत्मा में हाँ। परवेंट होकर. मराठी में आएगा आत्मा में आवेशी होकर. हाँ. ആത്മാവില इसका आवेश कहाँ से आया? आत्मा से. അപ്പോഴാണ് അവിടെ നമ്മുടെ പ്രിയപ്പെട്ട ഒരു സഹോദരി അക്കില്ലാസും പ്രിസ്കില്ലയും ഇത് കേട്ടപ്പോൾ जब ये बातें अकीला और प्रिस्किला ने जब देखा, ആത്മാവിൽ എരിവുള്ളവനാണ്, मतलब आत्मा में एकदम उत्साहित है, പക്ഷെങ്കിൽ കർത്താവിന്റെ ഉപദേശപരമായ കാര്യങ്ങൾ കുറച്ചും കൂടെ അവൻ അറിയണം. परंतु प्रभु का जो उपदेश की बातों में जो ज्ञान की बढ़ोतरी जो चाहिए था अभी भी उसके जीवन में बाकी है. അപ്പോൾ അവരെന്ത് ചെയ്തു? അദ്ദേഹത്തെ इसलिए उन लोगों ने क्या किया? तुरंत उसे വീട്ടിൽ വിളിച്ചുകൊണ്ട് പോയി अपना घर में लेकर गया, ആഹാരം കൊടുത്തു. खाना भोजन सब देकर, സഹോദര, हे भाई നിനക്ക് ആത്മാവ് എരിവുണ്ട്, तेरा आत्मा में उत्सुकता तो है ही, എന്നാൽ കുറച്ച് കാര്യം കൂടെ നീ മനസ്സിലാക്കണം. लेकिन अभी और भी कुछ बातें जानना बाकी है. സ്നാനത്തെ കുറിച്ച് പറഞ്ഞപ്പോൾ जब बपतिस्मा के विषय में बोला तो അവൻ എതിർത്തില്ല. वो तभी वो मतलब विरुद्ध नहीं किया, കാരണം സ്വീകരിക്കാൻ ആത്മാവ് നല്ലതുപോലെ എരിവുള്ളതാണ്. क्योंकि वो बातों को जो भी आगे की बातों का पड़ाव में बढ़ना चाहिए था उसका मनुष्य आत्मा तैयार था. അപ്പോൾ വചനം പറയുമ്പോൾ इसलिए वचन बोलते समय में കേൾക്കാൻ മന്ദത ഉണ്ടാകാൻ കാര്യം अब എന്താണ്? हम लोग सुनने के विषय में मंदता अगर आ गया है उसका कारण क्या है? നമ്മുടെ ദേഹി ജീവനെയാണ് ഉപയോഗിക്കുന്നത്. तब क्यों? क्योंकि हमारा आत्मिक जीवन के लिए जो जिंदगी में हम लोग को जो ऊर्जा आत्मा से चाहिए था उसको छोड़कर हम लोग प्राण से ऊर्जा ले लेकर क्या हो रहा है? जल्दी आत्मिक दौड़ में तक रहे.
ആത്മീയ ഇന്ദ്രിയങ്ങൾ പ്രകാശിക്കുന്ന കാര്യം നമ്മൾ അതാണ് ജീവിതം. तो इसके लिए प्रियो आत्मा का ज्ञान यंत्र को इस्तेमाल करने का विषय में हम लोग देख रहे हैं. उसी में क्या हो रहा है, आत्मिक जिंदगी जी पाएंगे. ആത്മീയ ഇന്ദ്രിയങ്ങൾ പ്രവർത്തിക്കാതെ നമ്മൾ ജഡത്തിൽ നമ്മൾ സീൽ കാണിച്ചാലും അത് പരിജ്ഞാന പ്രകാരമല്ല. तो मतलब आत्मा का ज्ञान यंत्र को इस्तेमाल ना करते हुए हमारा जो शारीरिक या स्वाभाविक रीति से जो ज्ञान इंद्रियों को या उसमें उत्तेजना और जलन लेकर अगर करेंगे तो भी वो ज्ञान का पूर्णता में नहीं आया है. अभी भी एक बचपना है उसमें. നമുക്ക് ഈ ഭയങ്കര ഉത്സാഹം കാണിക്കുന്നത് ജഡത്തിലും കാണിക്കാം. हम लोग जो उत्साह होकर जो सेवा करने का जो स्वभाव वो शरीर में भी कर सकते हैं हम लोग. പൗലോസ് യഹൂദന്മാരെ കുറിച്ച് അല്ലെങ്കിൽ പൗലോസും ഭയങ്കര ആത്മീയ ഉണർവുള്ളവനായിരുന്നു. പക്ഷെങ്കിൽ സഭയെ ഉപദ്രവിച്ചുകൊണ്ടിരുന്നു. തന്റെ സഭയെ അവൻ എന്ത് ചെയ്ത തന്റെ തീഷ്ണത കൊണ്ടാണ്. പക്ഷെങ്കിൽ അത് ദൈവാത്മാവിന്റെ തീഷ്ണത ആയിരുന്നില്ല. पौलुस भी एक समय में बहुत ही उत्तेजना से व्यवस्था को थामते हुए प्रभु का या यहोवा परमेश्वर के लिए विषय में वो सेवा कर रहा था. परंतु वो कौन सा उत्तेजना और ईर्ष्या था, हमारे शारीरिक रीति से जो व्यवस्था प्राप्त करके किया, जिसके वजह से वो विश्वासियों को सताने लगा. നമ്മള് റോമലേഖനം 10:2 വായിച്ചേ. रोमियो का पुस्तक 10:2 पढ़ेंगे. रोमन्स 10:2. क्योंकि मैं उनकी गवाही देता हूँ कि उनको परमेश्वर के लिए ढूंढ रहती है, परंतु बुद्धिमानी के साथ नहीं. അവർ എന്ത് ചെയ്തു? वो लोग क्या किया? ദൈവത്തിന്റെ നീതിക്ക് കീഴ്പ്പെട്ടില്ല. वो लोग क्योंकि अगला तीसरा पढ़ना. क्योंकि वे परमेश्वर की धार्मिकता से अनजान हो. हाँ देखो, परमेश्वर की धार्मिकता से वो लोग अनजान रहे. उस धार्मिक आगे बढ़ना. और अपनी धार्मिकता स्थापित करने का करते करते आगे आगे परमेश्वर की धार्मिकता के अधीन न हुए. परमेश्वर की धार्मिकता पर वो लोग अधीन नहीं हुए. ആത്മാവിൽ നമ്മൾ ഉത്സാഹം കാണിച്ചാൽ परंतु आत्मा में अगर हमारा दुख या जलन अगर रहा तो അത് ദൈവത്തിന് കീഴ്പ്പെടുന്നതാണ്. मतलब वो व्यक्ति मतलब वास्तव में कौन है? प्रभु पर अधीन हुआ है, അനുസരണം കാണിക്കുന്നതാണ്. आज्ञाकारी हो गया है, ദയയുള്ളതാണ്. दयापूर्वक है. യേശുവിന്റെ എല്ലാ സ്വഭാവവും നമ്മളിൽ വെളിപ്പെടുന്നത് ആത്മാവിന്റേതായിരിക്കുന്ന അനുസരണത്തിലൂടെയാണ്. और प्रभु का जो भी जो भूमि में उसने जो स्वभाव दिखाया यीशु मसीह ने, वो सब कैसा हो गया? आत्मा के आधारित जीवन में बने रहने पर वो स्वभाव दिखा सकते हैं हम लोग. നമ്മൾ ഒരു വാക്യം കൂടെ ഒന്ന് വായിക്കുകയാണ്. एक और वाक्य हम देखते हैं इस विषय में. അത് നമ്മൾ അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 19:21 വാക്യം. प्रेरितों का कार्य 19:21. एक्ट्स 19:21. जब ये बातें हो चुकी तो पौलुस ने आत्मा में ठान लिया कि मकदूनिया और ओके, ओके. होकर മക്കദോനിയയിലൊക്കെ പോകാനായിട്ട് അവര് തീരുമാനം എടുത്തത് എവിടെയാണ്? ഗലീലയല്ല. मकदूनिया में जाने के विषय का जो ठान लेने का जो निर्णय है वो किसमें लिया? स्वाभाविक रीति से प्राण में होता है, लेकिन आत्मा में लिया. നോക്കുക, അവന്റെ സ്പിരിറ്റ് ശരിക്കും വളർന്നു. क्योंकि उसका आत्मा क्या हो गया? वो पौलुस का आत्मा एकदम पुरुष एक पक्का पुरुष, सिद्ध पुरुष के समझ बढ़ गया था. इसके लिए वो आत्मा में निर्णय लेने के लिए उसको आसानी था. അതാണ് ജീവിതം. वो है आत्मिक जिंदगी. ജീവിതം എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? जिंदगी मतलब क्या? हमारा आत्मा केंद्रित जीवन जीना. ഈ ദേഹിയിൽ നമ്മൾ എന്ത് കാണിച്ചാലും प्राण में हम लोग कुछ भी करें, ജീവിതം ആകുന്നില്ല. आत्मिक जिंदगी नहीं बनेगा. വീണ്ടും ജനിച്ചു, नया जन्म हो गया, ആ വീണ്ടും ജനിച്ച ആത്മാവ് ജീവിതമാകും തീരണം. परंतु वो दोबारा जन्म पाया हुआ जो हमारा आत्मा है, मनुष्य आत्मा है, उसमें से क्या आना चाहिए? जीवन और ऊर्जा आना चाहिए, जिसमें हम लोग ईश्वरीय सेवा कर सके. അപ്പൊ വീണ്ടും ജനിച്ചാൽ तो नया जन्म हुआ तो പാല് കുടിക്കാനുള്ള വാഞ്ച, हमें सबसे पहला हमें दूध पीने का, निर्मल दूध पीने का आग्रह लालसा होगा. പിന്നെന്താണ്? फिर क्या होगा? ആത്മീയ ഇന്ദ്രിയങ്ങൾ പ്രകാശിപ്പിക്കുക. हमारा आत्मा का आत्मिक ज्ञान इंद्रियों को प्रकट होगा. അതിലൂടെ നമ്മൾ എന്ത് സംഭവിക്കുന്നു? और उसके द्वारा क्या होगा? കട്ടിയായ ആഹാരങ്ങൾ നമ്മൾ ഭക്ഷിക്കുന്നു. अन्न कड़क भोजन या अन्न खाने का दिलचस्पी बढ़ेगा. അങ്ങനെ നമ്മൾ വളർന്നു വരുമ്പോൾ इस रीति से बढ़ते बढ़ते നമുക്ക് എക്സസൈസ് വേണം. अभी एक व्यायाम भी चाहिए. നമ്മൾ കൊച്ചു കുഞ്ഞുങ്ങളെ എക്സസൈസ് ചെയ്യാറുണ്ടോ? बच्चे, छोटे बच्चे व्यायाम करते हैं क्या? नहीं. बड़े കാരണം അതിനൊക്കെ എക്സസൈസിന് ആവശ്യമില്ല. क्योंकि बच्चों को व्यायाम का जरूरत नहीं है. എപ്പോഴാണ് എക്സസൈസ് വേണ്ടത്? व्यायाम कब लगता है? ആരോഗ്യമുള്ളപ്പോൾ. मतलब जब पूरा हष्टपुष्ट होकर जो बड़ा होने के बाद. അപ്പൊ നമ്മുടെ ആ ജീവിതം എന്ന രംഗത്തേക്ക് വരുമ്പോൾ तो इसके लिए जिंदगी का बात आते समय में നമുക്ക് 1 തീമോഥെയോസ് 4:7-8 വാക്യങ്ങൾ വായിക്കാം. पहला तीमोथी 4:7 और 8. पर अशुद्ध और बुढ़ियों की इसी कहानियों से अलग रह और भक्ति की साधना कर, क्योंकि देह की साधना से कम लाभ होता है,
और भक्ति सब बातों के लिए लाभदायक है। നോക്കുക ഇവിടെ അവിടെ ആത്മീയ അഭ്യാസം ഒന്നുമില്ലേ അവിടെ? आत्मिक व्यायाम नहीं आया ना शब्द, नहीं, देह साधना आया, मराठी देह का साधना को छोड़कर। कसरत कसरत हाँ, कसरत, जो आत्मिक कसरत नहीं आया शब्द, नहीं, नहीं। भक्ति शब्द आया है, लेकिन हाँ वो भक्ति को उधर ब्रैकेट में लिखो, आत्मिक व्यायाम या आत्मिक कसरत। ഉണ്ട്. मतलब क्या है, जैसा देह के लिए हम लोग कसरत करते हैं हाँ। वैसा ही एक आत्मिक कसरत भी है। ശരീര അഭ്യാസം അല്പ പ്രയോജനം. उसका जो देह का अभ्यास क्या है, थोड़ा ही लाभदायक है। നമുക്ക് ഡയബറ്റീസ് ഒക്കെ ഇച്ചിരി കൺട്രോൾ ആവും. तो क्या होगा, शरीर में जब व्यायाम करते हैं तो हमारा डायबिटीज और बीमारी कंट्रोल में हो जाता है, നമ്മുടെ വയറൊക്കെ ഇച്ചിരി കുറയും. पेट कम हो जाता है। അതൊക്കെ അത്രേ ഉള്ളൂ. तो वो उसी देह शरीर की बातों के लिए है। എന്നാൽ വരാനുള്ള ലോകത്തേക്കും ഈ കാലത്തേക്കും പ്രയോജനമുള്ള ഒരു എക്സസൈസ് ഉണ്ട്. परंतु आने वाला युग के लिए भी लाभ और मसीह जीवन का जिंदगी जो अभी जी रहे हैं, अभी जीने की जिंदगी का लाभ के लिए भी एक व्यायाम है। അത് കുഞ്ഞുങ്ങളാവുമ്പോൾ ചെയ്യാൻ പറ്റത്തില്ല. वो शिशु रहेगा तो करने नहीं हो पाएगा। അതാർക്കാണ്? वो किसके लिए है, जो बड़े बढ़ चुके हैं, आत्मिक में जो बढ़ चुके हैं उनके लिए। അപ്പോൾ അത് ജീവിതമാണ്. तो वो है हमारे जिंदगी। ആത്മീയമായ എക്സസൈസ് എന്ന് പറയുന്ന ജീവിതം അതിനകത്ത് എല്ലാം ഉണ്ട്. तो आत्मिक जो व्यायाम कसरत करना है बोलते समय में, उसमें सब आत्मिक बातें ज्ञानेंद्रिय में आधारित उसमें है। ആത്മീയമായ എക്സസൈസ് ചെയ്യുമ്പോൾ आत्मिक व्यायाम करते समय में പ്രാർത്ഥനയുണ്ട്, प्रार्थना है, മധ്യസ്ഥതയുണ്ട്, मध्यस्थी करने का सेवा है, സുവിശേഷം അറിയിക്കലുണ്ട്, सुसमाचार बोलेगा, അതിനകത്ത് എല്ലാം ഉണ്ട്. सब प्रकार का सेवाएं है। അതൊരു ഒരു ഫുൾ പാക്കറ്റ് ആയിട്ട് നമുക്ക് കിട്ടുകയാണ്. तो मतलब एक पूरा पावती एक ही पैकेट में मिलता है साथ में, അത് ഒരുമിച്ച് പോകുന്ന കാര്യമാണ്. और वो एक साथ में चलता है वो। അത് എന്തൊക്കെയാണ് നമുക്ക് ഐക്യമായിട്ട് പറയാം, കാരണം അത് അങ്ങനെ അത് ജീവിതമാണ്. तो वो ये करना चाहिए वो करना चाहिए वैसा नहीं, वो हमारा जिंदगी आत्मा का नियंत्रण में, आत्मा हमें चलाता है उसमें। അപ്പൊ ആത്മീയമായ എക്സസൈസ് ഇല്ല എങ്കിൽ ജീവിതമാകുന്നില്ല. तो इसीलिए आत्मिक रीति से वो कसरत अगर व्यायाम नहीं हो रहा है तो आत्मिक जिंदगी नहीं जी पा रहा है। समझ पा रहे हैं ना, നമ്മളെന്താ ജീവനുണ്ട്, हमारे पास जीवन है അത് മാത്രം പോരാ, पर वो काफी नहीं, ജീവിതമാണ് നമ്മൾ ജീവിക്കുന്നത്. जिंदगी जीना भी है अभी। ഓക്കെ, അങ്ങനെ നമ്മൾ എക്സസൈസ് ചെയ്യുമ്പോൾ इस रीति से कसरत करते हुए പിന്നെ നമ്മള് നടക്കുകയല്ല ജീവിതം. फिर हमारा चलना नहीं है जिंदगी। അവിടെ രണ്ട് പ്രധാന കാര്യങ്ങൾ പറയുന്നുണ്ട്. दो बातों को हम देखते हैं। അവിടെ നമ്മൾ 1 കൊരിന്ത്യർ 9 അധ്യായം അതിന്റെ 24 മുതൽ 27 വരെ ഉണ്ട്. पहला कोरिन्थी 9 का 24 से 27 तक है उधर बातें, लेकिन अभी അവിടെ രണ്ട് പ്രധാന കാര്യങ്ങൾ അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. दो प्रधान मुख्य बातों को हम देखते हैं। നമുക്കത് നമ്മളത് വായിക്കണമെന്നില്ല, पढ़ने का जरूरत नहीं है, समय बचाने के लिए अभी जस्ट हम लोग ഒന്ന് ഓടുകയാണ്. वहां पर 24 में हम पढ़ते हैं कि दौड़ना है करके हम देखते हैं। അല്ലേ? दौड़ की बात देखते हैं वहां पर। എക്സസൈസ് ചെയ്യാത്ത ആളെ എങ്ങനെ ഓടും? जो कसरत नहीं करता वो कैसा भागेगा? नहीं भाग सकता, നമ്മള് अब हम कैसे दौड़ सकते हैं? പൗലോസ് തീമോഥെയോസിന് എഴുതുമ്പോൾ പറയുന്നുണ്ട്, पौलुस जब तिमोथी को लिखते समय में कहता है ഇങ്ങനെയുള്ള കാര്യങ്ങൾ വിട്ടോടുവീൻ. ये कुछ बातें हैं, उस सब बातों को छोड़कर तू भाग। വിട്ടോടുക. छोड़कर जो शारीरिक की जो बातें हैं वो सब बातों को छोड़ और तू भाग। വിട്ടോടുക. तू भाग, छोड़ के भाग। നമുക്ക് ഓടാൻ വലിയ താല്പര്യമൊന്നും. हम लोग को दौड़ भागने के लिए जल्दी तैयारी नहीं होता, അവിടെ നോക്കി ഇവിടെ നോക്കി നല്ല കാര്യം എന്താണ്? क्योंकि उधर इधर देख के चलते रहते हैं। ജീവിതമാകുന്നില്ല. तो आत्मिक जिंदगी तभी नहीं हो पा रहा है। വിട്ടോടുവീൻ. तो हमें छोड़कर संसार और उसकी बातों को छोड़ के भागना है। ഓ, നിങ്ങളുടെ ഓട്ടം സ്ഥിരതയോടെ ഓടണം. हमारा जो दौड़ है उस स्थिरता से आगे की ओर दौड़ते रहो। നമ്മള് അത് ഓടുന്നതിനുള്ള ബന്ധത്തിൽ പറയുമ്പോൾ दौड़ने के विषय में कहता है ഒരാൾ ഭാരം തലയിൽ വെച്ചോണ്ട് ഓടാൻ പറ്റുമോ? एक आदमी सर में बोझ रख के दौड़ सकता है क्या? നമ്മൾ എബ്രായ ലേഖനം 12 അധ്യായം 1 വാക്യം വായിക്കുകയാണ്. इब्रानियों 12 का 1 में हम पढ़ते हैं, നമുക്ക് മുമ്പ് ഓടി തികഞ്ഞവർ നമ്മളെ നോക്കിക്കൊണ്ട് നിൽക്കുകയാണ്. हमारे बीच में इतने बड़े गवाह हैं, मतलब क्या, इतने बहुत सारे लोगों ने भागकर दौड़कर आगे पहुंचे हुए लोग, അവർ നമ്മളെ നോക്കുകയാണ്. और वो लोग हमें देख रहे हैं। അവരെങ്ങനെ പോയി എന്ന് 11 അധ്യായം വായിക്കുന്നുണ്ട്. और वो लोग कैसा दौड़ा करके 11 अध्याय में हम लोग देखते हैं। വിശ്വാസവീരന്മാർ विश्वास के वीर लोग, അവരെ ഓടി ചെന്നു. वो लोग दौड़ के वो मंजिल में वो लोग पहुंच गए। നമുക്ക് ഇനി പ്രൈസ് കിട്ടാൻ വേണ്ടി നമ്മളെയും കൂടെ വെയിറ്റ് ചെയ്യുകയാണ്. बस अभी उनको प्रतिफल मिलने के लिए क्या कर रहे हैं, हमारा इंतजार कर रहे हैं लोग। നമ്മൾ എങ്ങനെ ഓടുന്നു അവർ നോക്കിക്കൊണ്ടിരിക്കുക. हम लोग कैसा दौड़ रहे करके वो लोग देख रहे हैं। ജീവിതമില്ലെങ്കിൽ ഓട്ടം ഉണ്ടോ? परंतु प्रियो, आज जिंदगी नहीं है तो दौड़ है क्या?
നമ്മൾ എങ്ങോട്ടാ ഓടുന്നത്? कहाँ की ओर दौड़ रहे हैं? പുറകോട്ട് ഓടുകയാണ്. हम लोग पीछे दौड़ते हैं നമ്മൾ വിട്ടുപോകുന്നതിനെ ഓർത്ത് പുറകോട്ട് പോവുകയാണ്. क्योंकि कुछ बातें हमने छोड़ा ना, संसार को छोड़ा, अभिलाषों को छोड़ा, वो छोड़ा तो हम क्या कर रहे हैं? पलट के देखकर वापस पलट के उल्टा दौड़ रहे हैं. इवरे वो चाहिए. ഇവരെ കുറിച്ച് പറയുന്നത് इनके विषय में क्या पढ़ते हैं हम लोग? അവര് വിട്ടുപോകുന്നതിനെ ഓർത്തേ ഇല്ല. जो बातें उन लोग ने छोड़ दिया, उन लोग ने उस बातों को याद नहीं किया, बल्कि आगे की ओर दौड़ा, അവർ മുന്നോട്ട് നോക്കി. आगे देखा. ആ ഉന്നതമായതിനെ, ഏറ്റവും നല്ലതിനെ, സ്വർഗീയമായതിനെ തന്നെ കണ്ടുകൊണ്ട് ഓടുകയാണ്. वो लोग सामने देखा, सामने देखकर जो सबसे उत्तम, जो सबसे अच्छा, जो स्वर्गीय है, उसको वो लोग ध्यान देते हुए आगे की ओर दौड़ा. അങ്ങനെ ഓടുമ്പോൾ इस प्रकार दौड़ते रहते समय में രണ്ട് പ്രധാന കാര്യങ്ങളോടെ വേണം നമ്മൾ എബ്രായ ലേഖനത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. दो प्रधान मुख्य बातें रहना चाहिए करके इब्रानियों के पुस्तक में पढ़ते हैं. അവിടെ എന്തൊക്കെയാണ് രണ്ട് കാര്യങ്ങൾ? क्या दो बातें हैं? എബ്രായ ലേഖനം 12 അധ്യായത്തിന്റെ 1-ാം വാക്യം. 12 का 1 पढ़ना, इब्रानियों 12:1. गवाह का ऐसा बड़ा बादल ആ हमको घेरे हुए है, हाँ। तो आओ अनेक रोकने वाली वस्तु और उलझाने वाले पाप को दूर कर ആ നമ്മൾ ഭാരവും വഹിച്ചുകൊണ്ട് ഓടാൻ പറ്റൂ. तो हर एक रोकने वाली पाप और उलझाने वाली पाप, यानी कि अंग्रेजी बाइबल में वजन वाला पाप लिखा है. तो उलझाने वाला जो हमको वजन देकर बातों को हम लोग दौड़ सकते हैं क्या? नहीं. हाँ, तो वो सब रोकने वाली बातें और उलझाने वाली सब बातों को छोड़कर भागना है. ഒരാള് ഭാരവും ചുമന്നുകൊണ്ട് ഓടിയാൽ എങ്ങനെ ഇരിക്കും? നടത്തം വളഞ്ഞു പോകും. एक बार कोई अगर ज्यादा बोझ लेकर अगर वो भागने शुरू किया तो क्या होएगा? वो चलते चलते ही वो पैर लुढ़क जाएगा और वो गिर सकता है. അകൃത്യഭാരം ചുമക്കുന്നവന്റെ വഴിയെല്ലാം വളഞ്ഞിരിക്കും. जो बोझ लेकर चलने वालों का जो चाल चलन है टेढ़ा मेढ़ा है. അതുകൊണ്ട് കർത്താവ് ആദ്യം തന്നെ ആ ഭാരം എടുത്തു മാറ്റി. इसके लिए सबसे पहले ही हमें प्रभु ने क्या किया? क्रूस के उस कार्य की वजह से हमारे ऊपर जो बोझ ही था उसको ही प्रभु ने पहले हटा दिया. ഫ്രീ ആയിട്ട് ഓടുക. हमें अभी वो क्या बोल रहा है? तुम लोग आसानी से, बोला बिना बोझ से तुम लोग दौड़ो. എങ്ങനെ ഓടണം? कैसा दौड़ना है? ദിവസവും ഓടണം. प्रतिदिन दौड़ना है. ഒരു ദിവസം ഓടി 10 ദിവസം ലീവല്ല. एक दिन दौड़ा फिर 10 दिन छुट्टी लेना, ऐसा नहीं. നമ്മളെന്താണ് हम क्या करते हैं? ഒരു ദിവസം ഓടിയാൽ ആ ഓടുന്നതിന്റെ പ്രയാസങ്ങൾ ഇങ്ങനെ പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കും. കണ്ടോ, ഞാൻ ഓടി. एक दिन दौड़ने के बाद बाकी 1-2 हफ्ता क्या कर रहे हैं? वो मैंने उस दिन मैंने दौड़ा ना, मैंने ऐसा किया वैसा किया. तो दौड़ने का बोझ पूरा और जो भी दर्द हुआ वो सब जगह पर जाकर डिंडोरा पीट के बोलते रहते हैं. 10 ദിവസം നിൽക്കുക, അതിന് ഓടുന്നില്ല. और फिर 10 दिन क्या करेगा? यही बातें बोलकर खड़ा रह रहा है, भाग रहा नहीं है. നമ്മൾ ഓടിക്കൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ इसलिए वे भागते रहते समय में വേറൊരാളെ വഴി വെച്ച് കണ്ടു. किसी को सामने देख लिया, പുള്ളി ഓടുന്നില്ല. वो भाई भाग रहा नहीं है. പുള്ളിയോട് സംസാരിച്ച് നിൽക്കണമെങ്കിൽ നമ്മൾ നിൽക്കണ്ടേ? और वो भाई से अगर बात करना है तो हमको भी रुकना पड़ेगा ना. നമ്മള് ഓട്ടം സ്ഥിരതയോടെ ഓടണം. इसलिए दौड़ हमेशा स्थिरता रहना चाहिए दौड़ने में. അപ്പൊ 1:9 രണ്ട് കാര്യങ്ങൾ. ഒന്ന്, നമ്മള് ഓടുകയാണ്. तो पहला कुरिन्थियों जैसा हमने पढ़ा 9 में 2 बातों को हम देखते हैं. ये तो- एक है दौड़ना है, ഒരു പ്രൈസ്, ഒരു സമ്മാനം വാങ്ങാൻ, मतलब ബിരുദം वो- പ്രാപിക്കാൻ. प्रतिफल मिलने के लिए मुकुट ना, जय पाकर जो मुकुट मिलता है, जो प्राइज इनाम मिलेगा, हाँ। उसके लिए भाग रहे. അപ്പം ബിരുദം പ്രാപിക്കണമെങ്കിൽ അല്ലെങ്കിൽ പ്രൈസ് കിട്ടണമെങ്കിൽ എന്തായിരിക്കണം? तो इनाम पाने के लिए 24 में हम पढ़ते हैं, इनाम पाने के लिए भागते समय में कैसा वो भागना चाहिए? ആ ഓട്ടം, ജീവിതം, ജീവിതത്തെ കുറിച്ചാണ് तो പറയുന്നത്. मतलब वो दौड़ किसके आधार पर बोल रहा है? हमारा आत्मिक जिंदगी जो जी रहे हैं उसके बारे में. അപ്പൊ അവിടെ തന്നെ ഒരു കാര്യം കൂടെ ഉണ്ട്. उधर और एक बात भी है. അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നത് അംഗം പൊരുതുക. അവിടെ അതിന്റെ 1 കൊരിന്ത്യർ 9:24-27 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ അംഗം പൊരുതുന്നവൻ സകലത്തിലും വർജനമാചരിക്കണം. 1 കൊരിന്ത്യർ 9:24 വായിക്കുമ്പോൾ 26 पढ़ना. इसलिए मैं तो इसी रीति से दौड़ता हूँ, परंतु लक्ष्यहीन नहीं. मैं भी इसी रीति से मुक्कों से लड़ता हूँ, परंतु उसके समान नहीं जो हवा पीटता हुआ लड़ता है. आगे फिर परंतु मैं अपनी देह को मारता कूटता हाँ। और वश में लाता हूँ. हाँ, मार कूट कर उसको वश में लाना. ആ അംഗം പൊരുതുക എന്നുവെച്ചാൽ മാർ. युद्ध करना, हाँ। लड़ाई करना, लड़ाई करना. ആരോടാണ് നമുക്ക്? तो 2 बात, एक दौड़ना है, दूसरा है लड़ना है. നമ്മൾ ഓടുമ്പോൾ മുറുകെ പറ്റുന്ന പാപം, तो जब हम लोग दौड़ते समय में क्या हो गया? कुछ बात जो दबाने वाली पाप रहता है, जो रोकने वाली पाप है, उसको क्या करना है? നമ്മുടെ ദേഹിയോട് പോരാടുന്ന ജഡമോഹങ്ങളെ വിട്ടോടണം. और उसी के साथ साथ हमारे प्राणों को
युद्ध कर आने वाला विरुद्ध बातों को उसको भी छोड़कर हटाकर हमें भागना है। അവിടെ മാരത്തോൺ ഓട്ടത്തെ കുറിച്ച് പറയുകയാണ്. मैराथन में भागने के विषय में कहता है അതിന് ഒരാൾ മുന്നിലെത്തിയാൽ अगर उसमें से दौड़ते समय में एक व्यक्ति अगर आगे पहुंच गया വാടുന്ന കിരീടം കിട്ടും. तो उसको क्या बोला, सड़ने वाला मुकुट मिलेगा। मतलब നമുക്കോ परंतु हमको मुरझाने वाला, ना मुरझाने तो वाला। दुनिया के लोग जब भागते हैं तो मुरझाने वाला मुकुट मिलता है, पर हमारा मुकुट कैसा है, ना मुरझाने वाला मुकुट। ഈ ഓടുക എന്ന് പറഞ്ഞത് എന്താണ്? भागना मतलब क्या, ജീവിതത്തെ കുറിച്ച് പറയുകയാണ്. നമ്മൾ ജീവിക്കുകയാണ്. ഈ നിത്യജീവൻ ജീവിക്കുകയാണ്. मसीह जिंदगी जी रहा है। मतलब एक बार जो अनंत काल का जीवन आया है, वो अनंत काल का जीवन का ऊर्जा से वो विश्वासी जी रहा है। അവന് വളർന്നു വരികയാണ്. वो बढ़ते जा रहा है, बढ़ोतरी हो रहा है उसमें। അവന്റെ ആത്മീയ ഇന്ദ്രിയങ്ങൾ उसका आत्मिक ज्ञान इंद्रिय അവന് വേഗത്തിൽ അവനെ ആ പോയിന്റിലേക്ക് എത്തിക്കുകയാണ്. उसको उसके अंदर फुर्ती दे रहा है कि वो फटाक से जिस लक्ष्य के लिए प्रभु ने उसको नियुक्त किया है वहां पर पहुंचे। പിന്നീട് നമ്മൾ വായിക്കുന്നത് और फिर आगे हम पढ़ते हैं 2 തീമോഥെയോസ് 2 അധ്യായം. दूसरा तिमोथी 2 अध्याय। അവിടെ ജീവിതത്തിൽ ഘട്ടങ്ങൾ വരുന്നതിനുള്ള ബന്ധത്തിൽ ഒരു നല്ല ഒരു പഠന കാര്യം പറയുകയാണ്. जीवन ഈ में ഓട്ടത്തിൽ എന്തുണ്ട്? जीवन में अच्छा कष्ट आते समय में एक अच्छा सेना के जैसा, एक आर्मी के जैसा, योद्धा के जैसा रहना है करके, क्योंकि दौड़ते रहते समय में क्या होगा, युद्ध भी हो रहा है साथ में, तब वो एक अच्छा योद्धा रहना चाहिए। അവിടെ ഒരു നല്ല ഫലം एक अच्छा योद्धा। അവിടെ എന്താണ്? 2 का 3 पढ़े। मसीह यीशु के अच्छे योद्धा के समान हाँ। मेरे साथ दूर उठा। हाँ। जब वह योद्धा बस दुख उठा। നമ്മളൊരു ഒരു സൈനികനാന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? एक योद्धा मतलब क्या है, ജീവിതത്തിന്റെ കാര്യമാണ് പറയുന്നത്. वो अपना जिंदगी जीने के विषय में कहा विश्वासियों को कह रहा है। ഇവിടെ ഘട്ടങ്ങളും പ്രയാസങ്ങളും അവന് ഉണ്ടാകുന്നുണ്ട്. तो तभी उस योद्धा को कष्ट और तकलीफ आएगा जीवन में। നമ്മളെ ഈ പോർക്കളത്തിലേക്ക് വിളിച്ചവനെ പ്രസാദിപ്പിക്കേണ്ടതിന് और ताकि जिसने हमें युद्ध भूमि में बुलाया है उस स्वामी को प्रसन्न करने के लिए നമ്മൾ എന്ത് ചെയ്യാണ്? हमको क्या करना है, ജീവിതം നമ്മൾ നേരെ മുന്നോട്ട് ഓടി നമ്മുടെ ജീവിതം ജീവിക്കുകയാണ്. हमारा जिंदगी हम लोग आगे की ओर दौड़ते हुए एक अच्छा योद्धा के समान सह कर हम लोग आगे जा रहे हैं। അപ്പോൾ ഈ ഘട്ടം നമ്മൾ ഏതെല്ലാം ഘട്ടങ്ങൾ കടന്നുപോയി कितने भागों को हम लोग के पार होकर आगे गए, ഓർക്കുന്നുണ്ടോ? याद कर रहे हैं क्या? ജീവിതത്തിന്റെ കാര്യമാണ് നമ്മൾ जीवन की ജീവിക്കുന്നത്. बातों में हमने देखा, क्या पॉइंट्स देखा हमने। നിത്യജീവൻ കിട്ടി. सबसे पहला अनंत काल का जीवन मिला। ഇനി എത്ര വർഷം അവിടെ നിന്നു? अभी कितना साल वो उधर रुक गया, നിൽക്കാൻ സാധ്യതയുണ്ട്. तो ऐसा रुकने का अवस्था हो सकता है। കുരിന്തിരെ അങ്ങനെയാണ് കാണുന്നത്. कुरिन्थियों मंडली के लोगों में वैसे हालत हुआ उनका। പിന്നീട് നമ്മൾ കാണുകയാണ് फिर हम आगे देखते हैं, വചനം വായിക്കുക മാത്രമല്ല सिर्फ वचन पढ़ना उतना नहीं, കട്ടിയായ ആഹാരം. अच्छा जो अन्न को खाना है। അങ്ങനെ കട്ടിയായ ആഹാരം ഗ്രഹിക്കണമെങ്കിൽ अन्न खाते खाते होते समय में നമ്മുടെ ആത്മീയ ഇന്ദ്രിയങ്ങൾ ഫംഗ്ഷൻ ആകണം. हमारा आत्मिक ज्ञान इंद्रियों का कार्य में ऊर्जा आएगा। നമ്മുടെ ജഡത്തിലെ മനസ്സ് ഇച്ഛ വികാരമല്ല, और हमारे शरीर के आधार में होकर मन इच्छा भावना उसमें नहीं, ആത്മാവിന്റെ ആ മനസ്സ് ഇച്ഛ വികാരം परंतु आत्मा में आधारित हुआ मन इच्छा भावना। അത് കർത്താവ് എങ്ങനെ പ്രയോഗിച്ചു എന്ന് നമ്മൾ കണ്ടു. वो जैसा प्रभु ने कैसा इस्तेमाल किया करके हमने वचनों में पढ़ा। അത് കഴിയുമ്പോഴാണ് നമുക്ക് ആത്മീയമായിട്ടൊരു എക്സസൈസ് വരുന്നത്. उसके बाद है वो व्यक्ति के जीवन में एक आत्मिक व्यायाम आता है, कसरत आता है, അങ്ങനെയാകുമ്പോഴാണ് നമ്മൾ ഓടുന്നത്. जिसके और उस कसरत में वो बल प्राप्त करते हुए अच्छे से दौड़ता है। പിന്നെ നമ്മൾ എന്ത് ചെയ്യുന്നു? ഒരു സോൾജർ ആകുകയാണ്. और उस दौड़ते समय पे जो बहुत सारा युद्ध झेलने की वजह से वो एक योद्धा बनकर स्थिर रहता है। യോദ്ധാവായി കഴിഞ്ഞാൽ പിന്നെ ഇനി ആരോടാ യുദ്ധം? योद्धा बन गया तो फिर किसके साथ खिलाफ युद्ध होगा? നമുക്കത് വായിക്കാം. वो पढ़ेंगे हम लोग। അതായത് നമ്മള് 2 കൊരിന്ത്യർ അതിന്റെ 10-ാം അധ്യായം 2 कोरिन्थी 10 का 3 മുതൽ 5 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 3 से 5 हम पढ़ते हैं। यद्यपि हम शरीर में चलते फिरते हैं तो भी शरीर के अनुसार नहीं लड़ते, क्योंकि हमारी लड़ाई के हथियार शारीरिक नहीं पर गढ़ों को ढा देने के लिए परमेश्वर के द्वारा सामर्थ्य है। इसलिए हम कल्पनाओं का और हर एक ऊंची बात का जो परमेश्वर की पहचान के विरोध में उठती है खंडन करते हैं और हर एक भावना को कैद करके मसीह का आज्ञाकारी बना देते हैं। നോക്കുക, സാത്താൻ നമ്മളെ സങ്കല്പങ്ങളും ഭാവന ചെയ്യുന്ന ഒരു കോട്ടയ്ക്കകത്ത് കൊണ്ടിടും. शैतान क्या करेगा, हमारा स्वयं का संकल्प और भावना का जो इच्छाएं जो हमारे अंदर आया उसका एक कोटा बनाकर क्या करेगा, उसके अंदर हमें बंद करके रखेगा। ദൈവം നമുക്ക് ഏറ്റവും ബെസ്റ്റ് തരാൻ ഒരു കണ്ണ് കാണാത്തതും ഒരു ചെവി കേൾക്കാത്തതും
ആരുടെയും ഹൃദയം തോന്നാത്ത കാര്യങ്ങളാണ് നമുക്ക് വേണ്ടി വെച്ചിരിക്കുന്നത്. प्रभु ने क्या करके रखा है? ऐसा बातें तैयार करके रखा है जो आंखों ने ना देखा हो, कानों ने ना सुना हो, किसका हृदय में अभी तक विचार भी नहीं आया. ऐसे ऐसे बातें हमें तैयार करके रखा है. प्रभु एक उत्तम काम कर रहा है. അത് മേടിക്കാനാണ് നമ്മൾ ഓടിച്ചെല്ലുന്നത്. वो प्राप्त करने के लिए तो हम लोग दौड़ रहे हैं ना. പക്ഷേ സാത്താൻ പറയും, लेकिन शैतान क्या बोलेगा? ഇവിടെ നിനക്ക് ഞാൻ ഒരു സാമ്രാജ്യം ഉണ്ടാക്കിത്തരാം. इधर मैं तुझे एक दुनिया बना के दूंगा. എല്ലാവരും നിന്നെ മാനിക്കും, सब तुझे आदर करेगा, എല്ലാവരും നിന്നെ ബഹുമാനിക്കും. सब तुझे इज्जत देगा. ഇവിടെ നീ വലിയവനാകണം, इधर तू बड़ा होना है, ഇവിടെ നീ ചെറിയവനാകരുത്. इधर तू छोटा नहीं बनना. ഈ സങ്കല്പങ്ങൾ ऐसा ऐसा आग्रह और संकल्प विचार लाएगा. അത് ദൈവത്തിന് നമ്മളെ കുറിച്ചുള്ള പരിജ്ഞാനത്തിന് വിരുദ്ധമാണ്. वो क्या है? परमेश्वर का ज्ञान का के खिलाफ है वो सब संकल्प की बातें. ഇത് തിരിച്ചറിയണമെങ്കിൽ ആത്മാവിന് ഇന്ദ്രിയങ്ങൾ ഉള്ളവർക്ക് അത് അറിയുള്ളൂ. तो ये बात को अगर पहचानना है भाई ये शैतान से आया है, परमेश्वर के विरुद्ध है, तो हमारा आत्मा का ज्ञान इंद्रिय पक्का होना चाहिए, तेज होना चाहिए. നമുക്ക് ദൈവം നമുക്ക് ഏറ്റവും ബെസ്റ്റ് ഒരുക്കിയിട്ടുണ്ട്. परमेश्वर ने हमें सबसे उत्तम बात तैयार करके रखा है. നമ്മുടെ ശരീരം തന്നെ ഒന്ന് ചിന്തിച്ചു നോക്കിയാൽ എത്ര ഭയങ്കരമായ നിലയിലാണ് നമുക്ക് ശരീരം കിട്ടുന്നത്. हमारा देह के विषय में अगर सोचे तो हमें महिमादायक जो देह मिले उसके बारे में अगर सोचे तो वही कितना अद्भुत बात है. നമ്മുടെ സൗന്ദര്യം എന്തായിരിക്കും? हमारा सुंदरता कैसा रहेगा? നമ്മൾ യേശുവിനെ പോലെ ഇരിക്കും. हम लोग यीशु मसीह के समान रहेंगे. അതൊക്കെ കണ്ടുകൊണ്ടാണ് ഓടുന്നത്. वो सब बातों को देखकर हमने दौड़ने के लिए शुरू किया था. അടുത്ത യുഗത്തിൽ നമ്മൾ സ്റ്റാർ ആണ്. आने वाले युगों में हम लोग सितारे बनेंगे. പക്ഷേ സാത്താൻ പറയും, पर शैतान बोलेगा അതൊക്കെ വരാൻ പോകുന്ന കാര്യമാണ്. वो तो बाद में आएगा ना. കാണുന്ന കാര്യങ്ങൾ നീ നോക്ക്. परंतु अभी जो दिखता है उसके पीछे तू दौड़. ഓടെ നിന്റെ കൂടെയുള്ളവൻ ഇപ്പോൾ ചിലതൊക്കെ പ്രാപിച്ചിരിക്കുന്നു. देखो तेरे साथ जो तेरे बाजू वाले जो तेरे साथ थे स्कूल में पढ़ते दोस्त लोग, वो लोग देखो कहाँ पर पहुंच गए. എല്ലാവരും അവനെ മാനിക്കുന്നു. देखो सब लोग उनका तारीफ कर रहे हैं, इज्जत दे रहे हैं. നീ ഇന്നിങ്ങനെ ഈ കാര്യങ്ങൾ പറഞ്ഞ് നിനക്ക് ഇപ്പോൾ ഒന്നുമില്ല. और तू क्या है यीशु का नाम बोलकर कुछ इधर उधर की बातें बोल रहा है. तेरे पास कुछ है ही नहीं दिखाने के लिए. നീ പ്രാപിക്കാൻ പോകുന്നത് ഉള്ളത് നീ ഇവിടെ നിന്ന് കാണിക്കേ. तू अभी जो स्वर्ग में एक दिन प्राप्त करेगा ना, वो क्या प्राप्त करेगा? दुनिया में कमा कर दिखा. ഇവിടെ മാനം കിട്ടിയെങ്കിലേ അവിടെയും മാനമുള്ളൂ. इधर अगर आदर मिलेगा, सम्मान मिलेगा, तो ही तुझे स्वर्ग में मिलेगा ना. ഇവിടെ ധനം കിട്ടിയെങ്കിലേ അവിടെ കിട്ടത്തുള്ളൂ. इधर भूमि में धन मिला तो ही स्वर्ग में धन मिलेगा. ഇവിടെ വിദ്യാഭ്യാസം ഉണ്ടെങ്കിൽ അവിടെ വിദ്യാഭ്യാസം. इधर एजुकेशन है, विद्या है, तो उधर भी तुझे विद्या और हाई रैंक रहेगा. ऐसा शैतान बातें बोलेगा. പെട്ടെന്ന് വീണു പോയോ? और ऐसा बातें ऐसा तुलना करके बताएंगे तो जल्दी से हम लोग अरे हाँ सही है ना बात, विचार आने लगेगा. ആസാമിനെ കറക്കിക്കളാം. आसाफ को ऐसा बातें बोलकर घुमाया शैतान ने. ദൈവം നല്ലവനാണ്, परमेश्वर तो भला है, പക്ഷെ എനിക്ക് അത്ര നല്ലവനാണ്. परंतु मेरे लिए उतना भला है क्या? എന്താണ്? क्योंकि आसाफ ने क्या देखा? മറ്റുള്ളവരുടെ സൗഖ്യം കാണുമ്പോൾ दूसरों का तंदुरुस्ती को देखकर എനിക്ക് ഇവിടെ ഭയങ്കര ഭയം. उसको दिल में जल रहा है. अरे वो इतना अच्छा, वो पापी होकर इतना अच्छा जा रहा है और मैं विश्वासी होकर कष्ट सह रहा हूँ. കണ്ടോ ആരെ നോക്കാനാണ് കർത്താവ് വിളിച്ചത്? प्रभु ने हमें किसको देखने के लिए बुलाया है? അയൽപക്കക്കാരെ നോക്കാനാണോ? बाजू वालों को, पड़ोसी का उन्नति को देखने के लिए बुलाया है क्या? വിശ്വാസത്തിന്റെ നായകനും विश्वास का नायक പൂർത്തി വരുത്തുന്നതിനെ और നോക്കാനാണ്. पूर्ति करने वाला प्रभु यीशु मसीह को देखने के लिए बुलाया है. പക്ഷേ നമുക്ക് വരുന്ന ഓട്ടം തടസ്സപ്പെടുന്നത് എവിടെയാണ്? परंतु हमारा दौड़ में रुकने वाली पाप है, वो रुकावट कहाँ पर आता है? അവർ ചോദിക്കുകയാണ്, അവർക്കെല്ലാം ഉണ്ട്. वो बोल रहा है उन लोग के पास सब कुछ है. യോബിന്റെ പുസ്തകത്തിൽ യോബ് പറയുകയാണ്, अय्यूब का पुस्तक में अय्यूब कहता है, ദൈവത്തോട് അവർ പറയുന്നു. 21 അധ്യായത്തിലുണ്ട്. 21 अध्याय में देखो वो लोग कहता है कि हमारे वो लोग परमेश्वर को बोल रहे हैं हमारे पास सब कुछ है, നിന്നെ ഞങ്ങൾക്ക് വേണ്ട. जिसके वजह से है परमेश्वर हमें तुमको नहीं चाहिए. അങ്ങനെ പറയുന്നവരെ ऐसा बोलने वाले लोग जो कहता है कि हमें ईश्वर नहीं चाहिए, ऐसे लोगों का अवस्था, അവരുടെ വീട്ടിൽ എപ്പോഴും പാട്ടുണ്ട്, उनके घर में हमेशा संगीत है, സംഗീതമുണ്ട്, गीत गा रहे हैं, അവരുടെ പശുക്കൾ പിറന്നു, उनका गाय और गाय बैल में बच्चे हो रहे हैं, അവർക്ക് ഇഷ്ടം പോലെ വയൽ വിളയുന്നു, और उनका खेती एकदम फलवत हो रहा है, अच्छा अनाज मिल रहा है, എല്ലാം ഓർക്കുന്നുണ്ട്. सब उनका तंदुरुस्ती सब प्रकार का अच्छा बात है, भूमि में अच्छा उपज सब हो रहा है. ഈ ലോകത്തിന് ദൈവം വെറുതെ വിടത്തില്ല കേട്ടോ. ऐसे लोगों को ये जगत का ईश्वर उनको छोड़ेगा नहीं. യേശുവിനെ വെച്ച് നീട്ടിയ
ചില കാര്യങ്ങൾ നമ്മുടെ മുമ്പിൽ വെച്ച് നീട്ടും. जैसा ये जगत का ईश्वर ने यीशु के पास आकर दुनिया की महिमा को फैलाकर बताकर उसको यीशु को अपना वश में करने देगा, वही सेम शैतान हमारे पास भी आकर दुनिया का महिमा बताकर हमें फंदे में गिराएगा। പക്ഷെ ആത്മീയ ഇന്ദ്രിയങ്ങൾ വളർന്നില്ല എങ്കിൽ, इसके लिए आत्मिक ज्ञान इंद्रिय में बढ़ोतरी होकर पक्का नहीं हुआ तो, നമ്മൾ ഗ്രഹിക്കുന്നതെല്ലാം ജഡത്തിലാണെങ്കിൽ, और फिर हम लोग जो भी वचन की बातें समझ रहे हैं वो हमारा शारीरिक मन के आधार के मन में अगर ग्रहण कर रहे हैं तो, പരിശുദ്ധാത്മാവിനാൽ നടത്തപ്പെടുന്നില്ല എങ്കിൽ, और पवित्र आत्मा के मदद से हम चलाए जा रहे नहीं है तो, പരിശുദ്ധാത്മാവ് എന്ത് ചെയ്യുന്നു? पवित्र आत्मा क्या करेगा? ക്രിസ്തുവിന്റെ മഹത്വം എടുത്ത് കാണിക്കും. पवित्र आत्मा हमेशा सिर्फ मसीह का महिमा को ही प्रकट कराएगा വരാനുള്ള കാര്യങ്ങൾ കാണിക്കും. और आने वाला युग की बातों को बताएगा സകല സത്യത്തിന് വഴി നടത്തും. और वो हमें सभी सत्यों में चलाएगा। ഈ ലോകത്തിന്റെ ആത്മാവ് അല്ലത്. परंतु ये जगत का आत्मा वैसा नहीं है। ഈ ലോകത്തിന്റെ ആത്മാവ് എന്ത് കാണിക്കും? दुनिया का आत्मा क्या करेगा? ഇവിടെ ഉള്ളത് എടുത്ത് കാണിക്കും. भूमि की बातें उठा कर देगा। നിന്റെ അക്ഷരമായ കണ്ണുകൊണ്ട് കാണുക കാണുക കാണുക. मतलब क्या, तू अपने आंखों से देख देख के जो तू अच्छा लगता है वो तू ले, എന്നാൽ ആത്മാവ് പറയുന്നത് परंतु पवित्र आत्मा क्या बोलेगा? നീ വിശ്വസിക്കുക വിശ്വസിക്കുക, കാണാത്ത കാര്യങ്ങൾ तू विश्वास कर कौन सी बातें जो ना दिखने वाली बातों पर विश्वास करके जी। വിശ്വാസത്താൽ അറിയുന്നു. विश्वास से हम जानते हैं, ആത്മാവിൽ നമ്മൾ അറിയുകയാണ്. आत्मा में हम समझ पा रहे हैं ഈ പ്രപഞ്ചത്തിന്റെ ദൈവം നമ്മളിൽ വസിക്കുന്നു. कि ये पूरा ब्रह्मांड को सृजाने वाला, उत्पन्न करके सृष्टि करने वाला सृष्टिकर्ता वो प्रभु मेरे अंदर बसा हुआ है। ലോകത്തിലുള്ളവനേക്കാൾ വലിയവൻ നമ്മളിലുണ്ട്. संसार में जो सामर्थ्य है करके बोल रहा है, उससे भी ज्यादा सामर्थ्यवान मेरे अंदर है। എങ്ങനെ അറിയും? कैसा जानते हैं? ഇന്ദ്രിയങ്ങൾ വളരാതിരുന്നാൽ അത് നമുക്ക് മനസ്സിലാകും. हमारा आत्मा का ज्ञान इंद्रिय में बढ़ोतरी नहीं हुआ तो वो कभी नहीं पहचान पाएगा। നമ്മൾ എഫെസ്യ ലേഖനം 6 അധ്യായം വായിക്കുകയാണ്. एफेसियों 6 में हम पढ़ते हैं, അതിന്റെ 12 മുതൽ 17 വരെ വായിക്കേണ്ട ഒരു വാക്യം മാത്രം 12 से വായിച്ചാൽ 17 में है, पढ़ने की जरूरत नहीं है। 16 വാക്യം. 16 खाली पढ़ना। ദുഷ്ടന്റെ തീയമ്പുകളെ കെടുപ്പാൻ. तीरों को हाँ, ദുഷ്ടന്റെ के തീയമ്പ്. साथ विश्वास की ढाल लेकर स्थिर रहो, हाँ, ताकि दुश्मन की दुष्ट के सब जलते हुए उसके लिए सब जलते हुए तीरों जलते हुए तीरों को सामना करने वाला विश्वास का ढाल। ഫയറി ഡാർട്സ്, അതിന് ചില ട്രാൻസ്ലേഷൻ പറയുന്നത് മിസൈൽ എന്നാണ്. സാത്താന്റെ മിസൈലുകളെ, ദുഷ്ടന്റെ മിസൈലുകളെ കെടുത്താൻ തക്ക വിശ്വാസം. हाँ, तो जलते तीर को कुछ अंग्रेजी भाषाओं में शैतान मिसाइल फेंकता है करके ऐसा लिखा है। നമ്മുടെ ഉള്ളിലേക്ക്, मतलब वो कहाँ पर? हमारे मन के अंदर, हमारे अंदर, നമ്മളെ ഉയർത്തുന്ന ചിന്താഗതികൾ, मतलब हमारे अंदर का जो कोटा और जो हम लोग जो सिंहासन जो हमारे अंदर स्वयं में बनाकर रखा है ना, हाँ। वो सब में वो क्या कर रहा है? आग का तीर डालकर उसको और जलाता है हमें, അതിനെല്ലാം കെടുത്തിക്കളയുന്ന वो सबको बुझा सके വിശ്വാസം. वो विश्वास का ढाल ढाल। ആ, അത് എവിടുന്നാണ്? वो कहाँ से है? ആത്മാവിലാണത്. आत्मा में है ना। ഓക്കെ, നമ്മൾ ഇത്രയും കാര്യങ്ങൾ നമ്മൾ ആരോഗ്യവാന്മാരാകുമ്പോഴാണ് इतना बातों का विषय में एक अच्छा आत्मिक तंदुरुस्त व्यक्ति समझते हैं समय में, നമ്മൾ ഫലം കായ്ക്കുന്ന രീതിയിൽ എത്തിച്ചേരും. वो जितना वो आत्मिक बातों में तंदुरुस्ती होकर हष्ट वष्ट होगा, उतना वो विश्वासी में फल प्रकट होगा। ജീവിതമില്ലാത്തവന് ഫലമില്ല. जिसके जिंदगी नहीं है उसमें फल नहीं है। നമ്മൾ എഫെസ്യ ലേഖനം 2:10 എന്താണ് വായിക്കുന്നത്? एफेसियों 2:10 में हम पढ़ते हैं, കൃപയാൽ രക്ഷപ്പെട്ടു, अनुग्रह से हम बच तो गए, നിത്യജീവൻ കിട്ടി. अनंत काल का जीवन मिल तो गया, പക്ഷേ ജീവിതം എന്താണ്? परंतु जिंदगी क्या है? നാം അവന്റെ കൈപ്പിടിയായി. हम उसके हाथों के हस्तकला है। ആ, आदर्श पढ़ना। नए कामों के लिए सृजे गए हाँ, भले कामों के लिए हम सृजे गए हैं। ആ, നാം അത് ചെയ്തു പോരേണ്ടതിന് हम वो सब बातों को करने के लिए ദൈവം ഫ്രീയോട് നമ്മൾ ഏതെല്ലാം നല്ല കാര്യങ്ങൾ ചെയ്യണമെന്ന് ദൈവം നേരത്തെ തീരുമാനിച്ചു. आगे पढ़ना। क्योंकि हम उसके बनाए हुए हैं हाँ। और मसीह यीशु में उन भले कामों के लिए सृजे गए, गए आगे। परमेश्वर ने पहले से हमारे लिए करने को तैयार किया। देखो, हम वो सब बातें करने के लिए परमेश्वर ने पहले से ही तैयार करके रखा है। നമ്മൾ നല്ല പ്രവൃത്തി ചെയ്യണം. हमें भला कार्य तो करना ही है, എന്നാൽ അത് എങ്ങനെയുള്ള ഫലമാണ്? परंतु वो किस प्रकार का कार्य है? ഗോഡ് ഓൾറെഡി നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണമെന്ന് തീരുമാനിച്ചിട്ടുണ്ട്. वो जो बातें प्रभु ने जो हर एक विश्वासियों के लिए जो एक एक बातें हाँ। नियुक्त करके तैयार करके रखा है, वही बात कर रहा है। എന്തെങ്കിലും ചെയ്തതല്ല, मतलब कुछ भी करो, यीशु के नाम में कुछ भी करो, ऐसा नहीं, പിന്നെന്താണ്? बल्कि क्या? ഏത് നല്ല കാര്യം ചെയ്യണമെന്ന് मतलब कौन सा भला काम करना चाहिए करके അത് ദൈവം നമ്മളെ കുറിച്ച് നേരത്തെ തന്നെ ചെയ്തു. वो परमेश्वर ने पहले से ही हर एक विश्वासियों के लिए नियुक्त करके रखा है, പക്ഷെ എല്ലാവരും ആ അർത്ഥത്തിൽ എത്തുന്നില്ല. परंतु सब लोग उस मुकाम में नहीं पहुंच पा रहे। ദൈവത്തിന്റെ ഇഷ്ടം പൂർത്തീകരിക്കാനായിട്ട് എത്തപ്പെടുന്നില്ല. परमेश्वर जो इच्छा करना चाहता है हम हमारे द्वारा, उस इच्छा को पूरा करने
के लिए वो विश्वासी लोग बढ़ नहीं रहे। കർത്താവ് എന്തിനു വേണ്ടി നമുക്ക് വേണ്ടി മരിച്ചത്? प्रभु क्यों हमारे लिए मरा? നമ്മള് തീത്തോസിന്റെ ലേഖനം 2:14 വായിക്കുമ്പോൾ तीतुस 2:14 में हम पढ़ते हैं, जिसने अपने आप को हमारे लिए दे दिया कि हमें हर प्रकार के अधर्म से छुड़ा ले और शुद्ध करके अपने लिए एक ऐसी जाति बना ले जो भले भले कामों में सरगर्म हो। നോക്ക അവൻ മരിച്ചത് തന്നെ എന്തിനാണ്? प्रभु हमारे लिए क्यों मरा? हम लोग भले कामों में जलन के साथ सरगर्म होकर हम लोग करें, നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ എത്തപ്പെടണം. ताकि मतलब प्रभु क्यों मरा? ताकि हम लोग एक अच्छा मसीह जिंदगी जी सके। നമ്മുടെ ആരാധന പോലും ജീവിതത്തിന്റെ ഭാഗമാണ്. हमारा आराधना भी ना एक अच्छा जिंदगी जी रहे का सबूत है, एक सच्चा आराधना। ആത്മാവിൽ ഇന്ദ്രിയങ്ങൾ വന്നെങ്കിൽ ആത്മാവിൽ സത്യത്തിലുമാണ് ആരാധിക്കുന്നത്. क्योंकि आत्मा का ज्ञानेंद्रिय जब उसका तेज होकर तैयार रहेगा तो वो व्यक्ति आत्मा और सच्चाई में आराधना करेगा। പ്രിയമുള്ളവരെ, നമുക്ക് ജീവൻ കിട്ടി. इसलिए प्रियो हमें जीवन तो मिल गया, ജീവിതം എന്താണെന്നുള്ളതാണ് നമ്മൾ ചിന്തിച്ചത്. परंतु अभी जीवन के से निकलने वाला ऊर्जा के द्वारा जो जिंदगी जीना चाहिए वो कैसा जीना है उसके विषय में देखा। നമ്മള് അങ്ങനെ ആരായി തീർന്നു. जिसके द्वारा हम क्या बन जाएंगे? കർത്താവ് സർദീസ് സഭയോട് പറയുന്ന ഒരു വാക്യമുണ്ട്. प्रभु वापस सरदीस मंडली को एक बात कहता है, നമ്മള് വെളിപ്പാട് പുസ്തകം 3:1 3:1 प्रकटीकरण, परंतु जो मरा हुआ परमेश्वर की 7 आत्माएं और 7 तारे हैं। वह यह कहता है कि मैं तेरे कामों को जानता हूँ, तू जीवित तो कहलाता है पर है मरा हुआ। ജീവനുണ്ടെന്ന് പേരുണ്ട്. तो जीवित है मतलब नया जीवन मिल गया, उद्धार हो गया, मतलब जीवित तो है, कैसा कहलाता तो है, പക്ഷെ ജീവിതമില്ല. परंतु जिंदगी नहीं, क्योंकि मरा हुआ है। രക്ഷയുടെ മാർഗമുണ്ടോ അവർക്ക്? ऐसा സർദീസ് लोग സഭയ്ക്ക് ऐसा अभी सरदीस मंडली बच सकते हैं क्या? अभी ഉണ്ട്. है ना? നീ ചാവാറായിരിക്കുകയാണ്. तू मरा हुआ दशा में है। ഒരാൾ മരിക്കാൻ കിടക്കുമ്പോ എന്തിനു പ്രവർത്തിക്കാൻ പറ്റുമോ? एक आदमी जो मर रहा है वो क्या कर सकता है? അതുകൊണ്ട് इसके लिए നിന്നെ ഉണർത്തി ജീവിപ്പിക്കാൻ तुझे अभी से ही जागरूक करके उत्तेजना से मरने के लिए ക്രിസ്തു നിന്നെ ജീവിച്ചാൽ മതി. मसीह अगर तेरे अंदर जीवित रहा तो ഉറങ്ങുന്നവനെ हे सोने वाले लोगों, നീ മരിച്ചവനിൽ तू എഴുന്നേൽക്കാം. मरे हुओं में से जाग जा। അപ്പോഴും നമുക്ക് കർത്താവ് വഴി തരികയാണ്. तो अब हम लोग हमारा अवस्था अर्थ मरा का मरा हुआ हालत में रहा तो भी प्रभु हमको एक रास्ता दे रहा है। वो इतना बड़ा दयालु प्रभु है। നമ്മള് തീരെ അവശനായിട്ട് ആത്മീയമായി പരാജയപ്പെട്ടാലും ദൈവം നമ്മളെ കർത്താവ് ധൈര്യപ്പെടുത്തുകയാണ്. प्रियो मतलब ये मतलब पाप करने का लाइसेंस नहीं है, लेकिन हमें क्या, हम लोग कितना भी मरा हुआ हालत में दशा में गिरा हुआ रहेगा तो भी प्रभु हमेशा तैयार है हमें जागरूक करके उत्तेजना देकर चलाने के लिए, കാരണം ഫലമുള്ളൊരു ജനം. ताकि हर ये प्रभु का लोग फलवंत रहे। നിങ്ങൾ ഫലം കായ്ക്കുമ്പോൾ तो जब तुम लोग फलवंत होगे എന്തായിരിക്കണം? तब क्या होना है? അത് നിത്യതയ്ക്ക് വേണ്ടി നിലനിൽക്കണം. हमारा फल का खासियत क्या है? वो फल अनंतता के लिए टिकने वाला फल होना चाहिए। ഫലം കായ്ക്കുക എന്നുള്ളത് എന്താണ്? फलवंत फल होना, उत्पन्न होना मतलब क्या? നിത്യതയ്ക്ക് വേണ്ടി നിലനിൽക്കണം. कि वो बातें अनंत काल तक के लिए टिका रहना चाहिए। അപ്പൊ നമ്മുടെ ജീവനും ജീവിതവുമാണ് നമ്മൾ ചിന്തിച്ചത്. इसलिए अभी हमारे जीवन और जिंदगी के विषय में हमने देखा, നമുക്ക് എത്ര ക്ഷീണിച്ചവർക്കും നമുക്ക് പ്രത്യാശയുണ്ട്. हमारे अंदर कितना भी कमजोरी आया तो भी उन लोगों को निराशा होने की जरूरत नहीं है। प्रभु उसमें भी रास्ता दे रहा है। ബലഹീനതയിൽ നമ്മളോട് സഹതാപം കാണിപ്പാൻ കഴിയുന്ന हमारा एक ऐसा श्रेष्ठ महायाजक है जो हमारे कमजोरियों पर भी हमें दया दिखाने वाला प्रभु। പ്രിയമുള്ളവരെ, നമുക്ക് മന്ദതയുള്ളവരാകാം. इसके लिए प्रियो हम लोग मंदपना में ना गिरे ആ നിത്യജീവന്റെ ജീവിതം നയിക്കാം. और अनंत काल का जीवन का ऊर्जा में जिंदगी जिए। Praise the Lord. Amen। കർത്താവ് നമ്മെ സഹായിക്കും. प्रभु हम सबको सहायता करें। ആമേൻ. Amen।